नमस्कार मराठी दर्शनच्या रसिक हो. आज पुन्हा एकदा नमस्कार. आपण हा हा नमस्कार सर. तर आज आपण पुन्हा एकदा जोडले गेलेलो आहोत डॉक्टर अशोक राणा सरांशी गप्पा मारण्या संदर्भात. तर आज दिलखुलास डॉक्टर अशोक राणा या मुलाखतीचा दुसरा भाग आहे. मागच्या भागामध्ये आपण सरांबद्दल जाणून घेतलं, त्यांचं बालपण, त्यांनी केलेला संघर्ष बालवयात, त्यांचे कॉलेजचे दिवस, किंबहुना त्यांनी चळवळीशी कशी सुरुवात केली त्यावेळी महात्मा गांधींच्या विचाराशी प्रेरित होऊन, किंवा अध्यात्माकडे जो त्यांचा कल होता बालवयात किशोरवयात, तर ते महात्मा फुलेंची पुस्तकं, महात्मा फुलेंचे विचार अंगीकारून एक सत्यशोधक चळवळीकडे वळले थोडक्यात. तर सरांशी आधीच आपली ओळख आहे, तरीही नवीन श्रोत्यांसाठी सांगतो मी की सरांची जवळजवळ 80 पुस्तकं प्रकाशित आहेत. काही प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. मिथक साहित्य, देवाचा म्हणजे देवांबद्दल सत्य, सरांची सत्यकथा, दैवतांची सत्यकथा, असत्याची सत्यकथा ही त्यांची सध्याची पुस्तकं गाजत आहेत. तसेच आदिमाया, त्याचबरोबर भारतीय मातृदेवता, ही मातृदेवतांबद्दल माहिती सांगणारी ही पुस्तकं सध्या गाजत आहेत. जेव्हा जेव्हा आपले व्हिडिओज येतात तेव्हा तेव्हा ही पुस्तकं खाली दिसत असतात, तेव्हा तुम्ही ती परचेस करून घरी मागवू शकता, ती वाचू शकता. तुमच्या चिकित्सा, तुमचे चिंतन, त्याबद्दल तुम्हाला उद्भवलेले प्रश्न, तुम्हाला पडलेले प्रश्न, ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. पण विचारताना तुमची भाषा सौम्य असावी. एक सूचक नागरिक म्हणून तुम्ही बोलत असता त्या तिथं हे मला अधोरेखित करावं असं वाटतं. सर, भाग 2 मध्ये आपलं स्वागत आहे. तर धन्यवाद. धन्यवाद. सर, मला या भागामध्ये मुख्यतः जाणून घ्यायचं होतं की तुम्ही महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्याशी प्रेरित होऊन चळवळीकडे वळाला, म्हणजे सत्यशोधनाच्या मार्गावर वळाला. पण तुमचं पीएचडी कडे आपण नंतर जाऊया, डॉक्टरेट वगैरे तुम्ही पदवी प्राप्त झाली तुम्हाला. पण ते चळवळीकडे कसं वळाला हे थोडंसं जाणून घ्यायचं होतं. तुमचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी नातं आहे, मराठा सेवा संघाशी नातं आहे, याकडे कसं वळाला त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं होतं. फारच महत्वाचा हा प्रश्न आहे, कारण आधीच्या भागात आपण पाहिलं की माझ्यावर जे संस्कार झाले वारकरी संप्रदायाचे आणि विशेषतः धार्मिक संस्कार, बऱ्याच मंदिरांमध्ये मी पुजारी म्हणून काम करत होतो. आमच्या घरासमोर एक मंदिर आहे, काळा मारुती मंदिर. तिथे एक पांडुरंगपंत रत्नपारखी म्हणून एक पुजारी होते. ते वारल्यानंतर त्या मंदिराचा पुजारी मी झालो. आणि त्यानंतर विठ्ठल मंदिर आमच्या भागात होतं, त्याही मंदिराचा पुजारी मी होतो. आणि अशा धार्मिक वातावरणात असताना मी सांगितलं की जे शिबिर, छात्रवास संघर्ष वाहिनीचं शिबिर माझ्या आयुष्यात परिवर्तन घडून आणणारं 1977 मधलं. तर मी पहिलं जे प्रवचन केलं, म्हणजे गीतेवर प्रवचन सुद्धा मी केलं जाहीरपणे, ते 1974 मध्ये. अमरावती जिल्ह्याचा जो दर्यापूर तालुका आहे, त्या तालुक्यात दारापूर जवळ एक गाव आहे. आणि त्या गावामध्ये पहिल्यांदा मी कीर्तन केलं. ओपराई नावाचं गाव आहे. तर त्या गावात माझे एक मित्र राहत होते, रमेश मुरके. आणि ते म्हणाले की तुम्ही आता इकडे मंदिरामध्ये वगैरे बोलता सगळं, मी गीता शिकवायचा, प्रवचन करायचा. तर जाहीरपणे त्यांनी गणपती उत्सवात माझं प्रवचन ठेवलं. आता 74 हे वर्ष जर लक्षात घेतलं, तेव्हा मी साधारणतः 19 वर्षाचा होतो. 19 वर्षाचा असतानाच पहिलं प्रवचन देण्याची संधी मला मिळाली. जाहीरपणे मोठ्या प्रमाणात जनसमुदाय त्या ठिकाणी जमला होता. आणि यात्रा असल्यासारखं वातावरण होतं. मी प्रवचन देत असताना गीतेवर प्रवचन होतं, प्रामुख्याने गीतेतल्या श्लोकांचं ते विश्लेषण होतं. आणि समोर मोठ्या प्रमाणात काही लहान लहान तंबू लागले होते. त्या तंबूमध्ये छान भजे वगैरे तळत होते लोक, आणि गावकरी लोक खात होते. काही बैलगाड्या त्या ठिकाणी आल्या होत्या. तर मला खूप आनंद झाला की आपलं प्रवचन ऐकायला इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आले. पण नंतर मला कळलं की माझ्या त्या प्रवचनानंतर त्या ठिकाणी जादूचे प्रयोग होते. म्हणजे मुळात लोक जादूचे प्रयोग पाहायला आले होते. पण मला भाबडा असा आनंद मिळाला की बा चला, आपला आपला असा एक रुतबा आहे, असं एक कौतुक लोक करायला आले. पण सकाळी उठल्यावर मी जेव्हा निघालो,
फार छान बैलगाडी सजवली होती त्या आयोजकांनी, मारवाडी होते ते. आणि जाताना रस्त्यात काही ठिकाणी थांबावं लागलं आम्हाला. लोक म्हणा आम्हाला घेऊन जा, कारण तिथे जवळच वाठोडा शुक्लेश्वर नावाचं गाव आहे, तिथपर्यंत आम्हाला जावं लागलं. तर ते लोक चर्चा करत होते, गावातले लोक. काल रात्री छान प्रवचन झालं एक तरुण मुलाचं, त्यांनी काही मला ओळखलं नाही. आणि सोनोपंत दांडेकर यांची आठवण त्यांना झाली, कारण त्यांना आधुनिक ज्ञानेश्वर म्हणत असत. मामासाहेब दांडेकर फार प्रसिद्ध वारकरी संप्रदायामध्ये प्रवचनकार, कीर्तनकार आणि विशेषतः ज्ञानेश्वरीचे संपादक म्हणून त्यांचं नाव मोठं होतं. तिथे विष्णुबुवा जोग हे एक मोठं नाव आहे पंढरपुरामध्ये, वारकरी संप्रदायात मोठं नाव आहे. त्यांचे ते भाचे होते. विष्णुबुवा जोगांची परंपरा सोनोपंत दांडेकरांनी चालवली, आणि तो गावकरी म्हणाला की मामासाहेब दांडेकरांसारखं हे प्रवचन झालं ज्ञानेश्वरीवर किंवा गीतेवर. तर मला खूप आनंद झाला, इतकं मोठं नाव घेतलं आहे. मी ते आनंदात होतो. आणि पुढे मग अर्थात मी प्रवचन करत राहिलो अनेक ठिकाणी. आता हा जो प्रश्न तुम्ही विचारला, हा आहे चळवळीकडे कसं वळतो. एक धार्मिक माणूस एकदम अबाउट टर्न कसा काय घेतो, इतकं मोठं परिवर्तन कसं काय होऊ शकतं. तर त्याला एक कारणीभूत घटना घडली की मी ज्या गावात प्रवचन कीर्तन करत होतो, शिरसगाव कसबा, अमरावती जिल्ह्यातलं आताचं जे अचलपूर तहसील आहे त्याला लागून असलेलं आणि चांदूर बाजार तालुक्यात असलेलं बहुतेक ते गाव आता आहे. ते अचलपूर तहसील नसेल, आता आठवत नाही मला, पण चांदूर बाजार तालुक्यात ते गाव होतं. तर त्या गावामध्ये मी हे सगळं संपल्यानंतर, म्हणजे 77चं शिबिर संपल्यानंतर प्रवचन करायला गेलो. गीता जयंतीचं ते प्रवचन होतं. आणि तेव्हा 78ची गोष्ट आहे, 1978. 1978 हे वर्ष महाराष्ट्राच्या सामाजिक आणि एकंदर चळवळीच्या जीवनात फार महत्वाचं वर्ष आहे. या वर्षी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं, यासाठी एक मोठं आंदोलन झालं. आणि त्या आंदोलनात अनेक दलितांची घरं जाळली गेली, अगदी जिवंत माणसं जाळली गेली. तर ही घटना अतिशय वेदनादायक होती. आणि मी त्याच प्रभावाखाली होतो की असं कसं होऊ शकतं, माणसांना माणसं कशी काय जाळू शकतात. तर मी जेव्हा तिथून आलो शिरसगावातून, तिथे संतापाने बोललो होतो, तेव्हा मग तिथले लोक म्हणाले, एक उत्तमराव विखार नावाचे एक गृहस्थ आहेत, ते फार चांगले वारकरी कीर्तनकार आहेत आणि तिथे पोथी वगैरे वाचायचे, पारायण करायचे, आणि माझे फार जवळचे सहकारी, म्हणजे मला मदत करणारे ज्येष्ठ असं एक व्यक्तिमत्व होतं. त्यांना थोडंसं जाणवलं की मी आता भक्तीकडून दुसरीकडे क्रांतीकडे वळतोय किंवा विचार माझे बदलतायत. तर त्यानंतर त्याच वर्षी, म्हणजे हे वर्ष 78 आहे, तर त्याच्या साधारणतः डिसेंबरमध्ये गीता जयंतीला माझं कीर्तन होतं वलगाव. वलगाव हे अमरावती जिल्ह्यातलं जवळचं गाव, म्हणजे अमरावती तालुक्यातलंच गाव आहे. हा वलगाव तालुकाही झाला आहे आता. तर अशा तऱ्हेने त्या ठिकाणी माझं प्रवचन, माझा एक मित्र मुरलीधर घाटोळ हा माळी समाजाचा होता, आणि आम्ही नोकरीच्या प्रयत्नात असताना सोबत सोबत बरचसं भटकत होतो, इंटरव्ह्यू देत होतो, जवळीक होती. तर त्यांनी माझं कीर्तन ठेवलं, गीता जयंतीचं कीर्तन. तिथे एक राम मंदिर आहे, त्या राम मंदिरात ठेवलं. आणि आयोजक जी संस्था होती ती सावता माळी असं काहीतरी नाव त्या संस्थेला होतं. तर एकदम माळी लोक मोठ्या प्रमाणात तिथे त्या गावात होते, आणि त्यांनी ते कीर्तन ठेवल्यामुळे मला असं वाटलं की महात्मा फुलेंना ते मानत असतील कदाचित. तर त्याही कीर्तनात असं झालं की मी संत तुकाराम महाराजांचा एक अभंग जो आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणजे कोणीही आपसात मत्सर द्वेषभाव न बाळगता सगळ्यांना विष्णू म्हणून पूजलं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम, भेदाभेद पाळणं हे अमंगळ आहे. ह्या कीर्तनाला मी सुरुवात केली. मी जे कीर्तन करत होतो त्याला हरदासी कीर्तन असं म्हणतात, किंवा पुणेरी कीर्तन असंही म्हणतात, किंवा नारदीय कीर्तन हाही शब्द त्यासाठी प्रचलित आहे. तर त्यामध्ये कसं असतं की पहिला भाग जो असतो त्याला पूर्वरंग म्हणतात, त्याच्यात निरूपण करायचं असते. पूर्वरंग निरूपण म्हणजे तुम्ही जो अभंग घेतला असेल किंवा एखादा श्लोक घेतला असेल तर त्याचं स्पष्टीकरण करण्याचं काम पहिल्या भागात असतं, आणि मध्ये एक ब्रेक असतो. त्या ब्रेकमध्ये मग भजन कीर्तन काहीतरी होतं. आणि मग दुसऱ्या भागात, ते उत्तर रंग त्याला म्हणतात, तेव्हा त्या पहिल्या भागात सांगितलेल्या विचाराला पूरक असं कथानक सांगायचं असते. तर त्याला कथा निरूपण असंही म्हणतात. तर त्या उत्तरंगात मी काय केलं, ते कथा सांगत असताना, म्हणजे
महात्मा फुले यांचे विचार मांडले, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मांडले, मी संत तुकारामांच्या अभंगाला अनुसरून ते विचार मांडले. आणि शेवटी मग नामांतर आंदोलनामध्ये जे जे लोक मारले गेले त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. आणि माणसं माणसाला कशी जाळू शकतात, म्हणजे किती आपण अमानवीय वागतो आहोत, हा संताप मी व्यक्त केला. मी कीर्तनामध्ये अशा तऱ्हेने संताप व्यक्त करणं कदाचित ती पहिलीच वेळ असेल ज्या लोकांनी ऐकलं असेल. तर ते कीर्तन संपल्यावर मला खूप आनंद झाला की आपण एक मनातून आपला विचार मांडला, मन मोकळं केलं लोकांसमोर. आणि माळी लोक आहे त्यामुळे महात्मा फुलेंना मारत असतील असा माझा गैरसमज होता. तर माझा जो मित्र म्हणाला की राणा, तू जे कीर्तन केलं ते कीर्तन नाही आहे, असं कीर्तन बिर्तन करायचं नसते, कीर्तनात हे फुले आंबेडकर वगैरे काही सांगायचे नसतात. तर मग म्हटलं काय सांगायचं असते कीर्तनात? मग कीर्तनात फक्त नामसंकीर्तन करायचं असते, म्हणजे राम 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 जे काय असेल ते. तर अशा तऱ्हेने देवाचं नाव घ्यायचं, नामसंकीर्तन करायचं, भक्ती करायची, विचार मांडायचे नसतात. पण हे सांगण्यात त्यांनी कसं संताप व्यक्त केला माझ्याबद्दल की तुम्ही चुकीचं काहीतरी करता. शेवटी त्यांनी मला आदेश दिला. तो मित्रच होता माझा, कदाचित वयाने मोठा असेल 1-2 वर्षांनी. तो असं म्हणाला की तू आता कीर्तन बंद कर. म्हटलं मग काय करू? तर व्याख्यान कर. आता व्याख्यान वगैरे प्रकार मला माहित नव्हता. योगायोग असा, नंतर माझं कीर्तन बंद झालं अनेक कारणांनी. ही ते घटना घडली, त्या घटनेने माझ्यावर खूप परिणाम घडवला किंवा कीर्तनाचे सांगायचं नसेल तर कीर्तन कशाला करायचं, आणि लोक ऐकत नसतील तर कीर्तन कशाला करायचं. म्हणजे कीर्तन हा प्रकारच थांबला, त्याला कारणीभूत अशी घटना 1978 मध्ये घडली. योगायोगाने नंतर 25 वर्षांनी त्याच ठिकाणी माझं व्याख्यान झालं. 28 नोव्हेंबरला, 28 नोव्हेंबर माझा जन्मदिवस आहे. आणि महात्मा फुले यांच्या एकंदर विचारावर मी त्या ठिकाणी व्याख्यान केलं. म्हणजे ज्या माझ्या मित्रांनी माझं कीर्तन थांबवलं त्याच्याच घरापाशी, योगायोगाने त्याच्या घरापाशी तो स्टेज होता. आणि महात्मा फुले पुण्यतिथीला मला त्या ठिकाणी बोलवलं गेलं. मी ह्या घटनेची आठवण काढली की आपल्या गावात मी आलो होतो आणि 25 वर्षापूर्वी माझं इथे कीर्तन थांबलं होतं आणि पुढे थांबलंच ते. म्हणजे एक तर 1977 मध्ये छात्रसेना संघर्ष वाहिनीने जे शिबिर घेतलं होतं, संपूर्ण क्रांती शिबिर जयप्रकाश नारायणांच्या विचाराखाली वाहिलेलं, चंद्रकांत वानखडे, आमचे मित्र किशोर देशपांडे, अरविंद मेहता, सुरेश खैरनार अशी मंडळी आयोजकांपैकी होती. रामदास आंबेडकर वगैरे असतील, आता काही नाव आठवतात काही आठवत नाही, बरीच जुनी गोष्ट झाली ही. पण त्यात मला दादा धर्माधिकारी सारख्या एका अशा व्यक्तीचं भाषण ऐकायची संधी मिळाली जे महात्मा गांधींचे जवळचे होते, विनोबांचे जवळचे सहकारी होते. बाबा आढाव जे आजही आहेत आपल्यात, त्यांचंही व्याख्यान मला तेव्हा ऐकता आलं. पन्नालाल सुराणा होते, यदुनाथ थत्ते, अशी अनेक मंडळी, म्हणजे नारायणभाई देसाई, प्रामुख्याने नारायणभाई देसाई म्हणजे महात्मा गांधींचे स्वीय सचिव जे होते, महादेवभाई देसाई त्यांचे चिरंजीव. तर अशा तऱ्हेने सगळी माणसं ही महात्मा गांधींच्या विचाराखाली काम करत असलेली मंडळी होती. आणि मी सगळ्यात शेवटी बसून बोर्ड रंगवत होतो, कारण मला दुसऱ्या दिवशी जे काही रॅली तिथे मिरवणूक निघणार होती त्यात काही घोषणा देणारे फलक रंगवायचे होते. आणि मी पेंटर असल्यामुळे मी रंगवण्यात मशगूल होतो, पण मी ही सगळी व्याख्यानं ऐकत होतो. आणि व्याख्यानं संपल्यावर माझ्याशी काही लोक वाद घालायचे, कारण मी यापूर्वी सांगितलं की मी टिळा वगैरे लावायचा, पांढरा झब्बा घालायचा आणि गीता माझ्या खिशात असायची. हे कोणी काही गीतेबद्दल प्रश्न विचारले की पटकन पुरावा म्हणून, कारण माझ्या गीता पाठच होती, पण तरी पुरावा पाहिजे, कारण लोक काहीही बरडायचे गीतेच्या विरोधात वगैरे. तर ते वाद मी रोजच सहन करत होतो अतिशय शांततेने. आणि लोकांना आश्चर्य वाटलं त्या आमच्या मित्रांना की आम्ही ते चिडवतोय, पण हा चिडत नाही आहे. एखादा मिशनरी कसा असतो किंवा एखादा प्रचारक कसा असतो एखाद्या विचाराचा, अशा तऱ्हेचं माझं वर्तन होतं. कारण त्याच्या आधी मी साने गुरुजींची पुस्तकं वाचली, ती गीता प्रवचन, विनोबा भावेचं हे अतिशय गाजलेलं पुस्तक जे साने गुरुजी लिहिलं, किंवा माझा संबंध पवनारशी आला होता, विनोबांशी आला होता, म्हणजे मोठ्या माणसांशी संबंध माझा आला होता. आणि प्रचारकच होतो मी, गीता शिकवणे हे माझं कामच होतं, कीर्तन प्रवचन हे त्याला जोडून होतं. तर त्यांनी माझ्यावर तर परिणाम घडवलाच, पण ही जी घटना घडली 1978 की तिने मात्र मी फार उद्विग्न झालो की अशा तऱ्हेने माणसं मारली जात असतील तर आपण हे राम नाम राम 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 नक्की अर्थाने, नामसंकीर्तनात अर्थाने आपण विचार मांडले पाहिजे. पण हे विचार मांडण्याची संधी मला खूप उशिरा मिळाली. 1983 मध्ये पहिल्यांदा मी व्याख्यान हा प्रकार हाताळला. 1983, त्याला आता 42 वर्ष होऊन गेली आहेत. तर माझा एक मित्र आहे दिलीप घावडे, डॉक्टर दिलीप घावडे, यांनी महात्मा फुले पुण्यतिथीला मला
धनंज माणिकवाडा नावाचं एक गाव आहे यवतमाळ जिल्ह्यात. तर त्या गावात नेलं त्यांचं ते गाव, आणि तिथे महात्मा फुलेंच्या विचारावर मी पहिल्यांदा बोललो 83 मध्ये. आणि 82 मध्ये MA झालो होतो, त्यामुळे महात्मा फुले समग्र वाङ्मय आम्हाला अभ्यासाला होतं. आणि महात्मा फुलेंचा विचार आपण मांडला पाहिजे, शेतकऱ्यांबद्दल म्हणा की स्त्री शिक्षणाबद्दल, मुलीच्या शिक्षणाबद्दल, विशेषतः जातीभेदाबद्दल, ब्राह्मणवादाबद्दल जे ज्योतिबा फुलेंनी विचार मांडले. ते पहिलं व्याख्यान हे मी दिलं ते महात्मा फुलेवर दिलं. आणि नंतरचं दुसरं व्याख्यान बाबासाहेब आंबेडकरांवर 1984 मध्ये अमरावती यवतमाळ शहरामध्ये उमरसरा नावाचा भाग आहे, तिथे माझ्या काही विद्यार्थ्यांनीच ते व्याख्यान आयोजित केलं होतं. राजेंद्र कांबळे, संजय ढोले हे काही नाव मला आठवतात. तर अशा तऱ्हेने माझ्या व्याख्यानाला सुरुवात झाली आणि परिवर्तनवादी चळवळीशी माझा संबंध आला. पण प्रत्यक्षात संबंध जो आला हे 82चं वर्ष जे महत्वाचं आहे, ज्या मी MA झालो ज्या काळात, त्याच वर्षी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन झाली. आणि ती स्थापन होण्याचं कारण असं झालं की यवतमाळला प्रेमानंद नावाचे अब्राहम कौर यांचे शिष्य होते. अब्राहम कौर हे रॅशनलिस्ट असोसिएशनचे संस्थापक आणि त्यांचे शिष्य, ते श्रीलंकेचे होते अब्राहम कौर. पण भारतात त्यांनी तमिळनाडूत फार मोठं कार्य केलं, त्यातून पुढे अनेक चळवळी निर्माण झाल्या. तर प्रेमानंदांचं जे व्याख्यान होतं ते इंग्लिशमध्ये होतं. आणि मग त्याचं मराठी भाषांतर करण्याकरता श्याम मानव आले होते, ते यवतमाळचेच तसे. पण त्यांनी नेर आणि यवतमाळ आणि 1-2 ठिकाणी काहीतरी त्यांची व्याख्यान झाली, त्याचं मराठी भाषांतर केलं. आणि मी तेव्हा रामकृष्ण आश्रम जो यवतमाळला आहे तिथे पुजारी म्हणून होतो आणि ग्रंथपाल म्हणूनही होतो. आणि साने गुरुजी कथामालेत आम्ही साने गुरुजींच्या कथा वगैरे सांगत होतो. तर त्यांना यायला 3 तास वेळ लागला. आणि त्या 3 तासामध्ये मी सगळ्या कथा सांगत सांगत लोकांना थांबवलं. नंतर मोठा कार्यक्रम झाला पहिल्यांदाच, आणि आगीऊन चालण्याचा कार्यक्रम झाला. त्यात पहिल्यांदा एक 7-8 वर्षाची मुलगी चालली, मला खूप आश्चर्य वाटलं. आणि मी सुद्धा बिनधास्त चाललो, म्हणजे पहिल्यांदा आगीऊन चालणारे आम्ही यवतमाळातले दोघंच, एक मुलगी आता आठवत ती कुठे असेल ती, पण मी चाललो. आणि पुढे आम्ही खूप कार्यक्रम केले. मग त्या कार्यक्रमानंतर मग श्याम मानव आणि आम्ही यवतमाळच्या अप्सरा टॉकीज पाशी अप्सरा लॉज हे हॉटेल रेस्टॉरंट आहे, तिथे बसलो चहा पाणी फराळ करत. तर मी श्याम मानवांना म्हटलं की आपण ही रॅशनलिस्ट असोसिएशन स्थापन करू यवतमाळमध्ये. तर त्यांनी म्हटलं हो का, हो 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 असं त्यांनी होकार दिला. पुढे नागपूरला गेल्यावर मग तिथे आणखी काही मित्रमंडळी होती त्यांची, हरीश देशमुख वगैरे, उमेश चौबे, बरीच मंडळी असतील. तर त्या लोकांनी मग अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती असं नाव नोंदवलं गेलं. आणि मग ह्या समितीत मग मी काम करायला लागलो एक सामान्य कार्यकर्ता म्हणून. आणि श्याममानवाची व्याख्यानं ठेवली मी पहिल्यांदा, आम्ही इथे नगर वाचनालयाच्या वतीने व्याख्यानं ठेवली आणि त्याला तिकीट होती. आणि लोकांनी यावरून 8 दिवस मी माझ्या कार्यकर्त्यांसह यवतमाळच्या रस्त्यावर पथनाट्य करत होतो. कारण हा जो 82-83चा काळ आहे, 83 प्रामुख्याने, यावर्षी मी पथनाट्य शिबिरं किंवा नाट्य शिबिरं मोठ्या प्रमाणात विदर्भात घेतली होती. आणि म्हणून त्या काळात मला शिबिर राणा म्हणायचे, शिबिर घेणारा राणा असं एक नाव माझं गमतीने लोकांनी ठेवलं होतं. तर माझ्याकडे खूप कार्यकर्त्यांचा संच होता, 50 कार्यकर्ते होते, त्यात 10 तर मुलीच होत्या, 40 मुलं होती. काही माझे विद्यार्थी होते, काही इतर कॉलेजचे विद्यार्थी होते. एक आकर्षण होतं पथनाट्याबद्दल किंवा नाटकाबद्दल. तर या पथनाट्याच्या द्वारे आम्ही श्याम मानव हे नाव, आज जे मोठं नाव झालेलं आहे, ते लोकांपुढे प्रस्तुत केलं. एक व्याख्याता म्हणून, एक सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून. आणि ते माझे जुने मित्रच होते, कारण आम्ही संपूर्ण क्रांती शिबिरात एकदा 77 मध्ये भेटलो होतो चिखलदऱ्याला, तिथे माझी भेट झाली होती. आणि तरुण भारतात ते तेव्हा एक सदर लिहायचे युवकांवर, त्यातही मग मी काही लिखाण केलं होतं. तर ही जुनी ओळख होतीच आमची, नव्हती असं नाही. पण पुढे मग अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन झाल्यावर मी त्यांना मदत करणारं कार्य सतत केलं, कोणाची भीड न बाळगता, कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता. अनेक बुवा बाबांचं भरडाफोड करणे किंवा प्रबोधन करणे, शिबिरं घेणे, अनेक पोलीस केसेस, अनेक कोर्ट केसेस त्या काळात झाल्या. तर अशा तऱ्हेने मी परिवर्तनवादी चळवळीत सामील झालो. हा एक महत्वाचा भाग. दुसरा टप्पा आहे, तोही सांगून टाकतो, म्हणजे पुढे आपले मला काही प्रश्न असतील तर आपण त्यावर चर्चा करायला हरकत नाही. 1986 मध्ये मी विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीत निवडून आलो. राम शेवाळकर अध्यक्ष होते. त्याच्या आधी मी यवतमाळच्या विदर्भ साहित्य संघाचा अध्यक्ष होतो, कारण माझे एक ज्येष्ठ मित्र जगन वंजारी हे त्याचे अध्यक्ष होते साहित्य संघाचे. आणि लोकमतचे ते वार्ताहर सुद्धा होते स्थानिक. आणि ऍडव्होकेट प्रहरा देशमुख फार मोठे इतिहास संशोधक होते, तर त्यांना पुढे आणण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे जगन वंजारीचा.
तर ते नागपूरला लोकमतचं जे साहित्य जत्रा नावाचं एक सदर होतं, पुरवणी होते रविवारची, त्याचे संपादक म्हणून ते तिथे गेले. त्यांची बदली झाल्यासारखंच झालं. मग त्यांनी माझ्याकडे दैनिक लोकमतची जबाबदारी सोपवली. ती काही मी पार पाडली नाही फारशी, त्याची कारणं फार वेगळी होती. पण विदर्भ साहित्य संघाचा अध्यक्ष म्हणून मी काम केलं आणि ऍडव्होकेट प्ररा देशमुख, सिंधू संस्कृती, ऋग्वेद आणि हिंदू संस्कृती, अशा तऱ्हेचा ग्रंथ जो जागतिक पातळीवरचा प्रसिद्ध ग्रंथ आहे, त्याचे लेखक, त्यांच्याकडे मी रोजच जात होतो. म्हणजे अशा चळवळीत असतानाच काय झालं, की एक निवडणूक झाली. वसंत कानेटकर एक मोठे नाटककार आणि आनंद यादव कादंबरीकार, ग्रामीण साहित्यामध्ये मोठं नाव आहे. तर त्यांची निवडणूक झाली. मी केंद्रीय कार्यकारिणीचा सदस्य होतो. पण तिथल्या लोकांनी, राम शेवाळकर असतील, आणखी मनोहर म्हैसाळकर असतील, या लोकांनी जी यादी असते निवडणुकीची, मतदार यादी, त्यातून माझं नाव वगळलं. तर मला तो अपमान वाटला की केंद्रीय कार्यकारिणी सदस्य त्याचं नाव वगळलंय. माझ्यासोबत आणखी काही मित्र होते, श्रीकांत तिडके होते, किशोर सानप होते, रणजित मेश्राम, विद्या कावलकर, विद्या कावलकर, आणखी तेजराम भुरे, असे काही माणसं जी ब्राह्मण नव्हती, अशा लोकांची नावं वगळली गेली. तर मी त्यावर एक पत्र लिहिलं राम शेवाळकरांना की बा, मी तुमच्या जिल्ह्याचा प्रतिनिधी, काही यवतमाळ जिल्ह्याचे राम शेवाळकर वणी हे जे गाव आहे तिथे लोकमान्य महाविद्यालयात प्राचार्य होते आणि तुमच्या जिल्ह्याचा प्रतिनिधी आहे. आणि मी ज्या अमरावती जिल्ह्यातला आहे मुळात, तिथलेच ते शेवाळकर सुद्धा, त्यांचाही जन्म अचलपूर मध्ये झाला. तर दोघंही असं एक नातं होतं, यवतमाळ आणि अचलपूर, अमरावती या दोन्ही जिल्ह्याचं. मी त्यांना म्हटलं, तुम्ही ज्या जिल्ह्याचं हवा पाणी खाता त्या जिल्ह्याचा मी प्रतिनिधी आहे आणि मला तुम्ही वगळल्या कारण सांगितलं नाही, आणि जर तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर मला आणखी दुसरं पत्र लिहावं. असं संतापजनक पत्र मी राम शेवाळकरांना लिहिलं. त्यांनी काही त्याचं उत्तर दिलं नाही. मनोहर म्हैसाळकरांनी उत्तर दिलं, कारण मला केंद्रीय कार्यकारिणीत घेण्यात मनोहर म्हैसाळकरांचा फार मोठा वाटा होता. पण त्यांच्या पत्रात असं लिहिलं की सुरेश द्वारेशिवार यांच्या आग्रहाने तुम्हाला आम्ही केंद्रीय कार्यकारिणीत घेतलं. साहित्य चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे, प्रेम आहे, पण तुम्ही जो संताप व्यक्त केलाय त्याला काही आधार नाहीये, गैरसमजापोटी तुम्ही हे लिहिलंय. तर मग आणखी मला संताप आला की शेवाळकरांनी उत्तर दिलं नाही, ज्याने द्यायला पाहिजे त्यांनी उत्तर दिलं नाही, भलत्याच माणसाने दिलं. मग मी त्यावर एक लेखच लिहिला, साहित्यातील जात्यंधांची झुंडशाही. म्हणजे साहित्य क्षेत्रात ते जात्यंध लोक ते झुंडशाही कशी करतात आणि कसे वगळतात नवीन प्रतिभांना. पण हा लेख लिहिण्याचं एक कारण घडलं की माझ्या बाजूला ज्या बाजोरिया नगर, यवतमाळचा बाजोरिया नगर एक भाग आहे, तिथे मी 5-6 वर्ष राहिलो. तर माझ्याच रांगेत 4-5 घरानंतर मनोहर तल्लार राहायचे. मनोहर तल्लार हे फार मोठे कादंबरीकार माणूस, त्यांची कादंबरी फार गाजली, त्याला राज्य पुरस्कार वगैरे मिळाला. आणि ते अमरावती शहरामध्ये जिथे आमचं घर होतं त्याच भागात ते राहायचे. म्हणजे असं एक नातं होतं. आणि त्यांचं नाव मी लहानपणापासून ऐकलं होतं, कारण माझे मामा आणि ते मित्र होते, दोघेच साहित्यिक होते. कृष्णकुमार सोनवणे माझ्या मामाचं नाव. तर ते सांगायचे की मनोहर तल्लार आपल्या भागातले फार मोठे साहित्यिक आहेत. तर नेमकं ते एकदा घरी आले माझ्याकडे. असं रोजच यायचे ते, कारण त्यांना कोणी मित्र नव्हतं, ओळखीचं नव्हतं. एक ऑफिसर होते, सेल्स टॅक्स ऑफिसर काहीतरी होते ते इन्कम टॅक्समध्ये. तर एकदा ते मला म्हणाले की एक मैत्री वार्ता नावाचं एक साप्ताहिक होतं, त्याचा दिवाळी अंक जो आहे त्याचं संपादन ते करत होते. आणि मला सहज म्हणाले की ह्या साहित्यातील जातीयवादावर तुम्ही एक लेख आम्हाला द्या. आणि मी तो अनुभवला होता जातीयवाद, की जे ब्राह्मण नाही त्यांना वगळलं राम शेवाळकरांनी किंवा म्हैसाळकरांनी किंवा साहित्य संघाच्या लोकांनी, आणि ब्राह्मणांना फक्त मतदानाचा अधिकार दिला. वसंत कानेटकरांना मत कोण देईल तर ब्राह्मणच देईल, अब्राह्मण लोक देणार नाही असं त्यांना वाटलं. असं आम्हाला काहीच माहित नव्हतं काय राजकारण. आनंद यादव मोठे लेखक आहे मला माहित होतं, वसंत कानेटकरांची नाटकं आम्ही पाहिली होती, त्यांच्याबद्दलही आदरच होता, प्रश्नच नाही. पण हा प्रकार झाल्यावर जो संताप व्यक्त केला, एक मैत्री वार्ता एका साप्ताहिकाच्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने, आणि त्याची जाहिरात त्यांनी ललित मासिकाच्या अंकामध्ये केली. महाराष्ट्रभर जाहिरात झाली. तर मला खूप आनंद झाला की हा लेख आता प्रकाशित होणार आणि आपलं नाव महाराष्ट्रभर जाणार. 1986 ची ही गोष्ट आहे, 86-87. आणि मग मी तो लेख दिला मनोहर तल्लारांना. तर ते म्हणाले फार मोठा लेख आहे, एवढा मोठा लेख तर आम्हाला छापायला जागा नाहीये, 25-26 पानाचा, काही 15-16 पानाचा असेल. तर तो त्यांनी आनंद यादवांकडे पाठवला योगायोगाने, कारण आनंद यादवांवर जो अन्याय झाला किंवा होणार होता त्याचं परिमार्जन व्हावं यासाठी मी तो लेख लिहिला होता. तर आनंद यादव तेव्हा एक साप्ताहिक चालत होते, त्यात तो छापावा अशी अपेक्षा होती मनोहर तल्लारांची. तर आनंद यादवांचं पत्र आलं तल्लारांना की हा लेख खूप चांगला आहे,
पण पुण्यातली पेशवाई अजून संपलेली नाही, म्हणून मी हा लेख छापू शकत नाही. म्हणजे ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांनीच हा लेख छापायला नकार दिला. मग मला नाईलाज झाला. मग मी जगन वंजारी जे माझे मित्र आहेत त्यांना हा लेख दिला, की लोकमतच्या साहित्य जत्राचे संपादकच होते ते, आणि त्यामुळे त्यांचा अधिकार होता, ते छापतील. पण बराच काळ तो आलाच नाही लेख. तेव्हा मी सहज लोकमतला गेलो नागपूरच्या ऑफिसला, कारण माझी जिल्हा वार्ताहर म्हणून नेमणूक झाली होती, ट्रेनिंगसाठी गेलो होतो मी. तर ट्रेनिंगसाठी गेल्यावर तिथे मला त्यांचं जे गेस्ट रूम असतं, अभ्यागत कक्ष, त्याच्या फडताळात एका ठिकाणी पडलेला दिसला तो लेख. मला फार वाईट वाटलं की जो लेख मोठा विश्वासाने माझ्या मित्राला दिला, त्याने तो असा कचऱ्यात टाकल्यासारखा टाकून दिला. मी तो आणला आणि आमच्या काही मित्रांना म्हटलं की या लेखाचं आपण पुस्तक करू. आणि माझं पहिलं पुस्तक साहित्यातील जातींची झुंडशाही हे 1987 मध्ये मी लिहिलं. आणि 88 मध्ये म्हणजे 87च्या डिसेंबर महिन्याच्या शेवटल्या काही तारखांना ठाणे इथे वसंत कानेटकरांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन झालं. या साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वारावर अगदी रस्त्यावर लक्ष्मीकांत तांबोळी, मराठवाड्यातले फार मोठे कवी होते, त्यांची कविता फार गाजली मराठवाड्याच्या दुष्काळाबद्दल. आभाळाचे पाणी कोठे गेले कोठे गेले, एकच ओळ, दुसरी ओळ आहे ज्याच्या त्याच्या डोळा आली. बस 2 ओळीची कविता महाराष्ट्रभर गाजली. लक्ष्मीकांत तांबोळीच्या हस्ते ते देगलूरचे होते. माझ्या पहिल्याच पुस्तकाचं प्रकाशन झालं, त्याचा आम्ही प्रेस नोट केली. मी पत्रकार म्हणून तिथे गेलो होतो, त्यामुळे मला सगळ्या सुविधा होत्या. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या महत्वाच्या दैनिकांमध्ये, लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, आणखी त्याची प्रसिद्धी खूप झाली, मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी झाली. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे वेधलं गेलं साहित्यिकांचं, की हा साहित्यातील जातीवादाबद्दल बोलतो आहे. नंतर त्याच वर्षी, हे जे वर्ष आहे 87-88, हे रीडर्स इन हिंदुइझम या ग्रंथावर महाराष्ट्र सरकारने बंदी आणली होती. ती बंदी उठवावी म्हणून दलित पॅन्थरने एक मोर्चा काढला होता छोटासा, आणि ती बंदी कायम राहावी याकरता शिवसेनेवाल्यांनी एक मोर्चा काढला होता, वारकरी दिंडीसारखा. ते गुंडच दिसत होते सगळे. तर तिथे रामदास आठवले आणि बाकी सगळी मित्रमंडळी जी होती दलित पॅन्थरची, ती वसंत कानेटकरांना भेटायला गेली होती. एक निवेदन त्यांनी तयार केलं होतं. त्यांच्यासोबत मी सुद्धा वसंत कानेटकरांना भेटायला गेलो होतो. पण ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये थांबलो तिथे ते नव्हते, पण निवेदनावर माझी स्वाक्षरी होती. माझा एक मित्र म्हणाला, तू कशाला या भानगडीत पडला, त्या दुरुड आला, इथे अटक वगैरे होऊ शकते. पण अशा तऱ्हेने तो संताप होताच माझा, तो असा व्यक्त झाला. 78 नंतर हा 88, 10 वर्षानंतरचा काळ आहे. आणि नंतर मग ते पुस्तक जेव्हा लोकांपुढे आलं, अनेकांनी मला मत व्यक्त केलं की तुमचा आता ट्रॅक बदलला आहे, दिशा बदललेली आहे कामाची. आणि विदर्भ साहित्य संघ ही प्रतिगामी संघटना, प्रतिगामी संस्था, तिच्यामध्ये मी कार्यकारिणीत असून सुद्धा त्यांच्या विरोधात विद्रोह केला होता. मी मुळात विद्रोहीच आहे. तर मग मला काही बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते भेटले आणि ते असं म्हणाले की तुम्ही जे विचार मांडले ते आमचेच विचार आहे, तर तुम्ही प्रत्यक्ष बहुजन समाज पार्टीत काम का करीत नाहीत. तर मला खूप आनंद झाला. चांगली गोष्ट आहे की आपल्याला प्रत्यक्षपणे काम करायची संधी मिळते. आणि मी बराच काळ नंतर 10 ते 12 वर्ष बहुजन समाज पार्टीत काम केलं. त्याच वेळेस अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचंही नेतृत्व मी केलं. दोन्ही ह्या चळवळीत सारखं सारखं काम करत असताना अनेक भानगडी, अनेक पोलीस केसेस, अनेक कोर्ट केसेस झाल्या. आणि त्या अनुभवातून माझी ताकद आणखी वाढली आणि मी खऱ्या अर्थाने विद्रोही झालो. तर एक विचारायचं होतं की अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करताना म्हणजे अनेक अघोरी प्रकार असतात, कुठं तुम्हाला दौरे करावे लागले, ते त्या अघोरी प्रकार कसे चुकीचे आहेत हे सांगण्याचं तुमच्याकडे म्हणजे ते ते काय काय अनुभव आले त्याबद्दल, लोकांना जागृत करण्याबद्दल, त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं होतं. ते अनुभव हा खरं म्हटलं स्वतंत्र भाषणाचाच विषय आहे. कारण खूप अनेकदा मी भरताना म्हणजे आता आपला खून होणार, हल्ला होणार अशी शक्यता असताना त्या गावातून आम्हाला पोलिसांनी वाचवलं. असं 2-3दा घडलं. तर इथे यवतमाळ जिल्ह्यात नेर जवळ एक गाव आहे, तिथे एक बाबा होता आणि तो लोकांना फसवत होता असं आम्हाला कळलं. उद्धव बाबा नावाचा बाबा. आता त्याचं मंदिर वगैरे आहे आणि त्याच्या नावाने पोथ्या वगैरे निघाल्या. तो महार जातीचा असल्यामुळे जे आता बौद्ध आहेत पण स्वतःला महार समजतात असे काही साहित्यिक आहे, त्यांनी त्याची पोथी केली. तर मी त्याला भेटायला गेलो होतो. तो एका डोंगराच्या पायथ्याशी एका बगीच्यात होता. त्याचा सुरक्षित तो भाग असावा.
तर हम्म, हम्म, त्याला म्हटलं तुम्ही जे करता ते चुकीचं आहे, यांनी लोकांचं शोषण होते आणि तुमच्यावर पोलीस केस होऊ शकते. आम्ही हे जेव्हा काम करत होतो भंडाफोडचं, तेव्हा पोलिसांना आणि सूचना देत होतो आणि म्हणजे काही होऊ शकतं. तर मग त्यांनी ते मान्य केलं आणि माफीनामा लिहून दिला. माझ्याकडे त्याचा माफीनामा आहे, म्हणजे जो आता संत झाला महाराजचा, आणि त्याच्या नावाने पोथी आहे, त्याच्या नावाने मंदिर आहे त्या गावामध्ये. आणि मी तर त्याचा एक हॉटेल त्याच्या नावाने पाहिलं अमरावती यवतमाळ रोडवर. तर त्याचा माफीनामा आहे. त्यांनी माफी मागितली की यापुढे मी हे कसं करणार नाही. पण तोपर्यंत हे सगळं प्रक्रिया सुरू असताना संध्याकाळ होऊन गेली होती आणि पोलीस मग माझ्याकडे आले किंवा तुम्ही जास्त काळ ते थांबू नका, कारण या डोंगराच्या पायथ्याशी ज्या नाल्या खडलेल्या आहेत, वन विभागाने स्ट्रेंच खोदतात ना ते, तर त्यात काही शस्त्र त्यांनी लपून ठेवली आहे, तलवारी असतील आणखी काय असेल. तर तुमच्यावर हल्ला होऊ शकतो, कारण रात्रीच्या वेळेस कळणार नाही, तुम्हाला कोणी वाचू शकणार नाही. आणि झेब्रा गाडी आणली होती मी, त्यांनी संरक्षण व्यवस्था पूर्ण केली होती पोलिसांनी. मग मी तिथून निघून गेलो आणि मग काही असं झालं नाही. पण एका गावात आम्ही गेलो होतो, ज्या गावामध्ये असाच एक बाबा होता. तो असा लपंटूस होता, पण त्याचा भक्त मंडळ खूप मोठं होतं आणि त्यात मारवाडी लोक त्याच्या सुरेश बाबा नावाचा बाबा होता. भांडेगाव, भांडेगाव चिखली नावाचं गाव आहे. दारव्हा तालुक्यातलं ते गाव आहे. त्या गावात मी गेलो. या गावातली आठवडीची मैदान आहे की आम्ही त्या गावात पोहोचण्याच्या आधी साधारणतः 1 किलोमीटर आधीच आमच्या स्वागतासाठी गावकरी लोक जमले होते आणि ते त्यांच्या हाती ते बँड वगैरे होता, म्हणजे आमचं स्वागत करत करत ते गावात घेऊन गेले. मला खूप आनंद वाटला की अशाही प्रकारचं स्वागत होऊ शकते आपलं. आणि मी तेव्हा प्राध्यापक होतो ना, म्हणजे नोकरी माझी होतीच, असं नाही की फुल टायमर मी आधी सवाला होतो. मी शनिवार रविवार किंवा संध्याकाळी अशा काही उद्योगात व्यस्त राहायचा. तर मी गेल्यावर मग त्या ज्या ठिकाणी त्या बारड्याचं घर होतं त्या ठिकाणी सुरेश बाबाला त्यांनी आणलं आणि त्याला आम्ही काही प्रश्न विचारले आणि तो चुकीचं करतोय सांगितलं की याच्यावर कारवाई होऊ शकते. तर त्यांनी सुद्धा माफी मागितली. त्याचाही माफीनामा आहे माझ्याकडे, सुरेश बाबा. आणि त्या नावाने एक लेख लिहिला होता मी तेव्हा. मातृभूमी नावाचं एक दैनिक होतं, त्याचा मी उपसंपादक होतो, पण संपादक असल्यासारखं सर्वच जबाबदारी मी पार पाडत होतो. आणि हे जे जे आम्ही एक्सपोजर करत होतो त्या सगळ्यांचे लेख अगदी अर्धा पान पानभर असे लेख आम्ही छापत आमच्यासाठी होतं. आणि यवतमाळ जिल्ह्यात तर ते पहिलं दैनिक असं होतं जे कॉम्प्युटरमध्ये टाईप व्हायचं आणि आपल्या अकोल्याला त्याचं प्रिंटिंग होत होतं. त्याचं खूप कौतुक होतं की पहिलं दैनिक की जे कॉम्प्युटरमध्ये टाईप होतं, कारण तेव्हा कॉम्प्युटर फारसा प्रचलित नव्हता. तर त्यामुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. पण त्यानंतर तिथे दंगल उसळली, कारण मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमला होता, खेड्यापाड्यात लोक आले होते. आता तेव्हा मोबाईल वगैरे हे कॅमेरे वगैरे नसल्यामुळे आणि विशेषतः असुरक्षितता खूप होती ना, म्हणजे असं नव्हतं की फोटो काढण्याकरता जो उत्साह पाहिजे तो, भीतीचं वातावरण होतं. तर तिथे दंगल उसळली, साधारणतः 100च्या वर लोकांना अटक झाली. त्यात मारवाड्यांचा एक ग्रुप होता आणि इतर जातीतल्या लोकांचा, म्हणजे त्यात गावातलं राजकारण होतं. तर अशा तऱ्हेने अनेक ठिकाणी आमचा जीव धोक्यात घालून आम्ही भंडाफोड केले. सगळ्यात जास्त मोठा भंडाफोड जो गाजला माझ्या नेतृत्वाखाली झालेला, तो बेबी राठोड. तर बेबी राठोड नावाचं एक व्यक्तिमत्व एका गावात होतं आणि त्या बांडगाव नावाचं गाव आहे तिथे दारवा, नेर तालुक्यामध्ये. तेव्हा दारवा तहसील असेल, आता नेर तालुका आहे. तर तिथे नेर जवळच बांडगाव नावाचं गाव आहे. तर त्या गावात ती बाई अशी अंगात काहीतरी आणायची, लोकांच्या तोंडातून कुकू काढायची, कधी फुलं काढायची, कुठं काही काढायची. तर तिथे आम्ही असंच एका मित्राकडे गेलो. मी बीएसपीत काम करत होतो. मी सांगितलं की दोन्हीकडे एकाच वेळी काम करत होतो मी. तर माझी बरीच मित्रमंडळी हे बौद्ध होते आणि खेड्यापाड्यात आम्ही फिरत होतो अनेक कामं करताना. तेव्हा एक पत्रक त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. तर त्या पत्रकात त्या बाईनी एका पत्रकाराला, सुधीर कुलकर्णी नावाचा एक शिक्षक होता, त्याला मुलबाळ होतं. तर मुलबाळ होईल बा म्हणून त्याच्याकडून भरपूर पैसे घेतले होते. आणि एक दुसरे आमचे मित्र होते बनसोड नावाचे, त्यांच्या आई तेव्हा सभापती होत्या त्या नेर तहसीलच्या, नेर पंचायत समितीच्या. तर त्यांनी आम्हाला सांगितलं अशा प्रकारची एक बाई इथे बुवाबाजी करते. तर आम्ही ते ऐकलं आणि मग चौकशी आम्ही करत होतो. तर हे त्या बाईच्या नवऱ्याला कळलं. देवराव राठोड बहुधा त्याचं नाव होतं. तो आला आमच्याकडे आणि तो म्हणाला की तुम्ही असं अशा तऱ्हेची माहिती काढली आहे आणि पत्रक काढलंय आव्हानाचं, तर आम्ही त्यामध्ये 2,000 रुपये जमा करा, आम्ही तुमचा अहवाल स्वीकारतो. मग तो 2,000 रुपये घेऊन फिरायचा. तर मला लक्षात आलं काहीतरी भानगड आहे, म्हणजे याची व्यक्तिगत भानगड आहे, हा बायकोच्या विरोधात काहीतरी काम करतोय. म्हटलं हे भानगड पडून नका, उगीच तुमची बदनामी होईल.
आणि तुम्ही बंद करा हा हा प्रकार. तर तो ऐकायला तयार नव्हता. मग शेवटी एक आमचे महेश दत्ताणी नावाचे एक सचिव होते. मी अध्यक्ष होतो अनिसचा, आणि ते संघटक म्हणता येईल त्याला. ते सचिव होते, त्यांना खूप आवड होती हे कागद पत्र वकिली कारवाई. तर त्यांनी त्याच्याकडून ते शपथपत्र लिहून घेतलं, ऍफिडेव्हिट करून घेतलं, आणि ते आव्हान बेबी राठोडनी स्वीकारलं. आता स्वीकारल्याबरोबर मग त्याची चर्चा खूप झाली पेपरमध्ये. मी स्वतःच पत्रकार होतो, संपादक होतो, त्यामुळे आम्ही तर आमच्या दैनिकात केलीच, पण इतर लोकांचं लक्ष त्या बेबी राठोडच्या त्या प्रकरणाकडे होतं, ती चमत्कार कशी करते वगैरे वगैरे. तर आमच्याकडे कुसुमताई जतकर नावाच्या एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या डॉक्टर होत्या, गायनकॉलॉजिस्ट होत्या प्रामुख्याने. तर त्यांना आम्ही एक पंच निवडलं, एक वकील निवडला, असे 5 लोक निवडले सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते. आणि त्यांच्या साक्षीने मग असा भंडाफोडचा कार्यक्रम ठेवला नगर वाचनालय या ठिकाणी. आणि ती बाई जेव्हा आली तिथे आम्ही म्हटलं की तिथल्या पोलीस स्टेशनशी आम्ही संपर्क केला होता. तिचा पूर्ण प्रवास तिथं आणणं सगळं पोलिसनीच तिची व्यवस्था केली होती. आणि मी सुद्धा पोलीसशी त्यांचं जे असतं ते आता मला माहित नाही काय म्हणतात त्याला, आता तर मोबाईल आलेला आहे किंवा वायरलेस, हा वायरलेसवर त्यांच्याशी मी बोललो की अशा तऱ्हेने आमची तयारी झाली. आमचाही वकील होता एक, आणि त्यांचेही वकील होते. नागपुराहून हरीश देशमुख, उमेश चौबे वगैरे ही जी मंडळी होती त्यांनी सुद्धा एक वकील आणला होता. अशा तरी पूर्ण कायदेशीर तयारी झाली होती. आणि आमच्या अटीप्रमाणे तिचं जे परीक्षण आहे, दुधे नावाचे एक इथे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे आम्ही तिची पूर्ण झडती घेतली. आता स्त्रिया सहसा कोणापुढे नग्न होत नाही, म्हणजे कपडे काढत नाही, म्हणून आम्ही मुलींची ती योजना केली होती की काही मुली असतील आणि त्यांच्या शरीरात कुठे काही लपून ठेवलं काय, तर हे पाहायचं. तर मग तिने कुंकवाच्या पुड्या आपल्या हे असतो पेटीकोट असतो तिथे बांधून ठेवल्या होत्या, म्हणजे काढता येतील, अंगात देवी आली की काढता येईल. आणि मग कुसुमताई जतकरशा म्हणाल्या की हे ठीक आहे, आता तुम्ही कपड्यातून तर काढलं सगळे, फुलं होती काही, फुलं तिने लपून ठेवली होती, फुलं देवाच्या कृपेने फुलं आली म्हणून. मग तिने आम्हाला एक आयडिया दिली कुसुमताई जतकरांनी की यांच्या हा जो भाग आहे घशाचा, इथे काही गोष्टी लपवता येतात. म्हणजे ज्यांना हे कौशल्य आत्मसात झालंय ते नाणे लपवतात, किंवा काही काही लोक खूप एखादा दगड लपवतात गोल 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 गोल. तर आम्ही तिचा एक्सरे काढला. ते एक्सरे काढला तेव्हा लक्षात आलं, हा ते दुधेचं नाव मी सांगितलं ते एक्सरे क्लिनिकच होतं. तर त्यातही पुढे होत्या कुंकवाच्या. म्हणजे अशा तऱ्हेने तिच्या शरीरातून जे जे तिने लपवलं होतं, चमत्काराच्या नावाने लोक जे ते काढतात, कौशल्य हवेतून ते काढतात. प्राप्त केल्यानंतरच ह्या गोष्टी करायला चालू करतात अशी लोक. आधी शिकून घेतात आणि नंतर हा जे आधी शिकतात. हा आणि हा बुवाबाजी जी होते ती बुवाबाजी साधी नसते. हो हो. आम्हाला सगळं हे कौशल्य आम्हाला येत होतं. म्हणजे आम्ही सुद्धा अच्छा. जे शिबिरं घेत होतो अंधश्रद्धा निर्मूलन समितीची, त्यात हे सगळे चमत्कार आम्हाला करता येत होते. आम्ही त्याचे प्रात्यक्षिक करत होतो, त्यामुळे आम्हालाही माहित होतं बुवाबाजी कशी होते, बदमाशा कशा होतात. ह्याच्यावर गप्पा तर मारू आपण दिवसेंदिवस जसे एपिसोड होतील आपले, तसं तसं एक एक एखादं एखादं. हो, खूप आहे, खूप प्रकरण आहेत. पण हे जास्त गाजलं यासाठी कारण याची प्रसिद्धी खूप झाली. आणि तेव्हा दूरदर्शन नवाच होतं, म्हणजे तेव्हा होतं सरकारी चॅनल. आता ते दुय्यम झालेलं आहे इतर खाजगी वाहिन्या आल्यामुळे. पण तेव्हा 1990ची ही गोष्ट आहे. तेव्हा तेच एक चॅनल होतं, आणि त्यावर काही कार्यक्रम फार प्रसिद्ध होते. त्यात परख नावाचा एक कार्यक्रम होता. विनोद दुआ नावाचे एक दिल्लीचे फार प्रसिद्ध पत्रकार होते. अतिशय परखडपणे ते अनेक समकालीन घटनांचं विश्लेषण आणि चिकित्सा करत होते. तर आम्ही जो बेबी राठोडचा जो भंडाफोडचा कार्यक्रम घेतला होता, तर त्याच्या कॅसेट आम्ही तयार केल्या होत्या, व्हिडिओ कॅसेट तयार रेकॉर्डिंग केलं होतं त्याचं. तर ते रेकॉर्डिंग केल्यामुळं मग आमचे नागपूरचे जे केंद्रीय कार्यकारिणीचे जे सदस्य होते किंवा पदाधिकारी होते, उमेश चौबे हे अतिशय प्रसिद्ध पत्रकार होते. आणि त्यांची ओळख तशीही नागपुरात परखड म्हणून होती. तर त्यांनी ती कॅसेट, व्हिडिओ कॅसेट, ज्या 2 कॉपीज आम्ही केल्या होत्या, त्या त्या एक त्यांना दिली. आणि ती विनोद दुआ यांनी परख या त्यांच्या वाहिनीवर हा जो किस्सा आहे बेबी राठोडचा भंडाफोड, तर तो त्यांनी दाखवला. आता या भंडाफोडमध्ये झालं काय की गावातच खूप प्रसिद्धी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक तिथे जमले होते. अगदी याच्या हॉलमध्ये तर गच्च भरलेच होते, पण बाहेरही प्रचंड गर्दी होती. आणि तिने चमत्कार करावा म्हणून आम्ही तिला विनंती केली की
इतर वेळी चमत्कार ती करायची. आम्ही ऐकलं होतं की हातात फूल अशी कुठून तरी काढायची, कुकू काढायची, लोकांना प्रसाद द्यायची. तर तिने काही केलं नाही. ती खूप वेळ आम्ही तिची वाट पाहिली. ती म्हणजे आता देवी काही प्रसन्न होत नाही, असं तिचा नवरा सांगत होता. आणि तेव्हा माझा मुलगा 2 वर्षाचा होता, 2 अडीच वर्षाचा असेल. तर मी तिच्या पाया पडलो, बायको होती सोबत. तर त्यांना म्हटलं की आम्हाला काही मूलबाळ होत नाही, देवी काय करायचं. तर ती म्हणे आमच्या आश्रमात या. नेमकं तेव्हा मग माझा मुलगा तिकडे अवतीभोवती फिरत होता. तो रेकॉर्डिंग मध्ये आलेला आहे. ते परखमध्ये ते दाखवलं गेलं जे चित्रण विनोद दुआनी, त्यात माझ्या मुलाचं चित्रण आहे, आमचं आहे. तर आम्ही खूप चिडलो तिच्यावर. तुला लाज वाटत नाही म्हटलं? अरे माझा मुलगा आहे हा, आणि तू म्हणते की तू मुलबाळ होत नाही, तिकडे या. म्हणजे अशा तऱ्हेने अनेक प्रश्न तिला विचारले, त्यात ती फेल झाली. काही पत्रकारांनी आम्हाला म्हटलं की तुम्ही याची साधारण बाईला उभं केलं आणि तिला तिचा छळ केला. तर काही लोक परंपरावादी असतात, देवीवर देवावर अंगात आणणाऱ्या लोकांवर श्रद्धा ठेवतात. की अनिसाबद्दल एक नकारात्मकतेची भावना त्या काळात मोठ्या प्रमाणात होती. आता तेवढी नाही, कारण आता कायदाच झालेला आहे. तर अशा तऱ्हेने हा जो बेबी राठोड भंडाफोड हा जो कार्यक्रम आहे तो खूप गाजला. आणि नंतर अमरावतीला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जे काही अधिवेशन झालं, त्यात मी विस्तृतपणे त्यावर एक भाषण दिलं होतं. आणि आमचा एक मित्र होता लक्ष्मीकांत पंजाबी, आता मरण पावला तो. तो असं म्हणाला की यावर पुस्तक काढा. आता हा 90चा जो काळ होता माझ्या दृष्टीने फारच आर्थिकदृष्ट्या वाईट काळ होता. कारण नुकतंच मी घर बांधलं होतं. काही भाग बांधला, काही भाग सोडून दिला, पैसे नव्हते, कर्ज होतं. आणि पगार माझा खूपच कमी होत होता, 500 की 600 रुपये पगार होत होता. आणि 500 रुपये मला किस्सा त्याची जी किस्त आहे ती भरावं लागेल. म्हणजे 100 रुपये माझ्या हाती आहेत. तर मग घर चालवण्याकरता 500 रुपयाची मी नोकरी स्वीकारली होती. पत्रकारिता म्हणजे काही हौशीनी करत नव्हतो मी, नोकरी म्हणून स्वीकारली होती. तर अशा वेळेस माझ्याकडे पुस्तक छापण्या एवढा पैसा नव्हता. म्हणजे ही गोष्ट 90ची आहे. मी 86ला माझं पुस्तक निघालं होतं, साहित्यातील जातबंधांची झुंडशाही. पण 90 मध्ये मग शिवाजी शूद्र कसा आहे निघाला, तेव्हा आम्ही वर्गणी करूनच ते काढलं होतं. ते खूप गाजलं नंतरच्या काळात. तर केशवराव खिल्लारे यांची आठवण या ठिकाणी येते, कारण ते आमचे नेते होते, मार्गदर्शक होते. आणि माझे जवळचे सहकारी होते दशरथ मडावी, जे आदिवासी नेते आहेत. आणखी भानुदास केळझरकर वगैरे बरीच मंडळी होती. सगळी नावं आठवत नाही, पण गणेश हलकारे प्रामुख्याने त्या संचालन करणाऱ्यांमध्ये होते. महेश दत्ताणी यांचा फार मोठा रोल होता, कारण त्यांनी कायदेशीर सगळी प्रक्रिया राबवली होती. आता हे सगळे नावं आता आठवणार नाही, म्हणजे आम्हाला हे लिहावं लागेल. कारण मी पत्रकार म्हणून लिहिला आहे, यावर लेख लिहिला, त्यात त्याचे फोटोग्राफ्स आहेत. पोलीस टाइम्स मध्ये याचा वृत्तांत आला, तो उमेश चौबेकर त्यांच्या लोकांनी तो छापला, हरीश देशमुखांनी छापला, लिहिला. नंतर मग आम्ही तिची काय अवस्था आहे बेबी राठोडची म्हणून दशरथ मडावी आणि मी दोघंही, आमचे पुरी नावाचे एक मित्र आहे नेरचे पत्रकार आणि नाटकवाली आहे, त्यांच्यासोबत त्यांच्या स्कूटरवर गेलो. ते बाणगाव, जे गाव मी कधी पाहायला नव्हतं, त्या गावात गेलो तेव्हा ती बाई बेबी राठोड शेतावर होती आणि एक ढोर काहीतरी सुटलं होतं हातून, त्याच्या मागे धावत होती. खरं म्हटलं म्हणजे आता मोबाईल असता, आता सरकार, तर त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग मला करता आलं असतं. ते उंचावर तिच्या नवऱ्याशी बोलत होतो. तो तो अक्षरशः रडत होता. थोडं आमचं खूप नुकसान झालं, की आमची बदनामी झाली समाजामध्ये. आणि त्यामुळे मुलाबाळांच्या शिक्षणावर परिणाम झाला. मुलं शिकत होते. आता ही गोष्ट 90ची आहे, म्हणजे आता त्याला 35 वर्ष होऊन गेली. आता ती मुलं मोठे झाले असतील, त्यांची लग्न झाली असतील. बेबी राठोड कशी आहे मला माहित नाही. पण अशा तऱ्हेने हा किस्सा फार गाजला. आणि विशेषतः माध्यमांनी त्याला खूप पुढे आणलं. म्हणजे आता जर तसा किस्सा घडला असता तर आणखी जास्त प्रसिद्धी मिळाली असती. पण आमच्या दृष्टीने ती फार मोठी घटना होती. प्रसिद्धीसाठी आम्ही करत नव्हतो, पण अशा तऱ्हेने कोणाची फसवणूक होत असेल तर त्यांनी त्याला चॅलेंज करावं. तर अशा तऱ्हेचं चॅलेंज तेव्हा आम्ही केलं होतं. कृपालू महाराजचं जे प्रकरण आहे फार गाजलं. ते नागपूरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांनी केलं. आणि त्याची सगळी माहिती आहे, पण आता ते इथे काही सांगण्यासारखी नाही आहे. फार विचित्र माहिती आहे. आता कृपालू महाराज जिवंत नाही, पण ज्या व्यक्तीच्या बाबतीत ते घडलं ती व्यक्ती आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. तर हा जो काळ होता त्यात नगर वाचनालय जे आहे, ज्याचा उल्लेख मी वारंवार केला, त्याचे अध्यक्ष होते ऍडव्होकेट मधुकरराव मानकर. यांनी आम्हाला खूप मदत केली. दिनकर जयवंत माझे मित्र होते विदर्भ साहित्य संघाची, त्यांनी मदत केली, कारण साहित्य संघात मी तेव्हा होतो. केशवराव किल्लारे यांचे नाव आता जे जे आठवतं ते सांगतो आहे. खरं म्हणजे खूप नाव आहेत, पण ही महत्वाची नाव आहे तर ज्यांनी आम्हाला साथ दिली. हा. आपल्याकडून एक नाव मिस होतंय, म्हणजे नरेंद्र दाभोळकरांशी तुमचा संबंध आला का, हे एक विचारायचं होतं मला. नरेंद्र हे मी सांगणारच होतो. ही सांगणारच होतो. हा जो 90चा काळ आहे तो आमच्या दृष्टीने फार गोंधळाचा काळ होता. कारण
1982 मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन झाली. म्हणजे अखिल भारतीय तिचं नाव. तर नागपुरात कोणती संघटना स्थापन झाली की तिला अखिल भारतीय नाव असतं असं गमतीला लोक म्हणतात. तर ते नाव होतं, रजिस्टर्ड संस्था होती. साधारणतः 3 ते 4 वर्ष श्याम मानव हेच आमचं नेतृत्व करत होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात ती समिती वाढवली, भंडाफोड केला. कोणत्याही प्रकारे आर्थिक व्यवस्था नसताना खूप धोके त्यांनी पत्करले, त्यावर लिखाणही त्यांनी केलेलं आहे. पण त्यांना मोठं व्हायची इच्छा झाली. आता ते मोठे झालेच आहेत, पण मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला पुणे मुंबईत जावं लागतं. म्हणजे नागपूर किंवा अमरावती किंवा यवतमाळला राहून चालत नाही. म्हणून ते पुण्यात एक ज्योतिषशास्त्र परिषद झाली होती. तर त्याच्या आयोजनामध्ये दाभोळकर होते, नरेंद्र दाभोळकर होते. ते साधारणतः 1986, आता ही 82 मध्ये हे आमची समिती स्थापन झाली. 86 मध्ये 86, ज्या काळामध्ये मी साहित्य संस्थेत होतो आणि साहित्यातील जागतंदांची झुंडशाही पुस्तक मी त्या काळात लिहिलं होतं, त्याच काळामध्ये नरेंद्र दाभोळकर आमच्या संघटनेत आले. साधारणतः ते 3 वर्ष राहिले, जास्त काळ काही राहिले नाही. मग काही कारणाने श्याम मानव आणि त्यांच्यात बेबनाव झाला. त्याची पत्रिका आहे माझ्याकडे. ती कार्यकारिणी जी आहे नेमकी आमच्या एका मित्रांनी, ते मित्र म्हणजे मोठे आहेत, अविनाश पाटील. आता ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सल्लागार वगैरे आहेत, आधी अध्यक्ष होते. त्यांना कुठेतरी मिळाली ती पत्रिका, म्हणजे ज्यामध्ये कार्यकारिणी तेव्हाची आहे. अर्थात ती केंद्रीय कार्यकारिणी आहे, त्यात माझं नाव नाहीये, कारण मी जिल्ह्यापेक्षा पलीकडे काही फारसं काम केलं नाही. दाभोळकर आले, पण श्याम मानव आणि दाभोळकर यांच्यात नेतृत्वाबद्दल वाद निर्माण झाले आणि 1989 मध्ये दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोडून दिली. हा जो 89चा काळ आहे, तो श्याम मानवच्या आयुष्यातला फार वाईट काळ. आणि गंमत म्हणजे तुम्हाला आता हे जाहीरपणे बोलतोय आपण, तर एक वास्तव आहे की तेव्हा श्याम मानवाने सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोडली होती या नैराश्यामुळे. 1989 मध्ये दाभोळकरांनी जो धोका दिला असं त्यांना वाटत होतं. कुणी कोणाला धोका दिला माहित नाही, पण श्याम मानवानी मग फोटोग्राफी वगैरे इतर व्यवसायामध्ये त्यांनी लक्ष घातलं. आणि अशा काळामध्ये जेव्हा अनिसा ही संपल्यात जमा होती, म्हणजे अखिल भारतीय अनिसा संपल्यात जमा होती, तेव्हा आम्ही यवतमाळातून तिथं नेतृत्व केलं. बेबी राठोड सारखा बंडापोळ कार्यक्रम केला आणि भारतभर ह्या समितीचं नाव झालं. दाभोळकर ज्या काळात होते अनिसामध्ये, त्या काळात माझा त्यांचा परिचय परिचय झाला, बरोबर आहे. 1987 मध्ये, 87 मध्ये ते होतेच अनिसामध्ये. त्या काळामध्ये डॉक्टर श्रीराम लागू यांनी सामाजिक कृतज्ञता निधी स्थापन केली होती. डॉक्टर लागू हे नट होते, कलावंत होते, पण कोणताही कार्यकर्ता त्यांच्याकडे गेला तर त्यांच्या खिशात जेवढे पैसे असतील ते त्याला मदतीला द्यायचे. मग त्यांना असं वाटलं किती वेळ आपण एकटी व्यक्ती देत राहणार, तर आपण याकरता एक फंड तयार करू. निळू फुले, बाबा आढाव आणि दाभोळकर त्यात होते. तर अध्यक्ष त्या समितीचे होते डॉक्टर श्रीराम लागू, उपाध्यक्ष निळू फुले होते आणि कार्याध्यक्ष होते बाबा आढाव, आणि जे कार्यवाह ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर होते. तर अनायासे या समितीने सामाजिक कृतज्ञता निधी ही जी समिती होती त्याने 87 मध्ये एक उपक्रम हाती घेतला होता. आचार्य अत्रे यांचं जे गाजलेलं नाटक होतं लग्नाची बेडी, या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रभर करायचे प्रत्येक जिल्ह्यात, आणि किमान 1-1 लाख रुपये त्यातून जमवायचे. आणि ते मग ताहेर पुनावाला एक कोषाध्यक्ष होते, हे नाव आता आठवलं मला. तर या लोकांनी असं ठरवलं की त्याच्या व्याजातून मग कार्यकर्त्यांना पैसे द्यायचे. आता हा जो काळ होता तेव्हा श्याम मानव आणि दाभोळकर यांच्या बेबनावाचा काळ होता, आणि बाबा आढाव सुद्धा तेव्हा त्यांच्या विरोधात गेले होते. पण पहिल्यांदा जे पैसे मिळाले 500 रुपये ते श्याम मानवांना मिळाले. योगायोग असा. तर या लग्नाची बिडीमध्ये जे हिरो होते, नायक, ते डॉक्टर श्रीराम लागू होते. आणि अर्थातच डॉक्टर आपल्या निळू फुले सुद्धा त्यात एका भूमिकेत होते. आणि हिरोईन ज्या होत्या त्या तनुजा, हिंदी सिनेमातलं मोठं नाव, चल 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 मेरे हाती, राजेश खन्ना वगैरे अनेकांसोबत काम केलेलं. त्यांनी त्यात नायिकेचं काम केलं होतं. भारतीय आचरेकर त्यात होत्या, सुहास जोशी होत्या, एक सुधीर जोशी म्हणून एक कलावंत होते, आता मरण पावले ते, आणि सदाशिव अमरापूरकर. महत्वाचं नाव जे आहे त्या काळातलं, अर्धसत्य नावाचा एक सिनेमा तेव्हा खूप गाजला होता, आणि त्यात रामा शेट्टी नावाचं जे पात्र आहे सदाशिव अमरापूरकरांचं खूप गाजलं होतं. आणि त्यामुळे त्यांना वाटे की आपल्याला पाहायला लोक आले आहेत. तर याबद्दल आता हे वाक्य मी वापरले यासाठी, कारण हे नाटक मी तेव्हा प्रत्यक्ष पाहू शकलो नाही, कारण मला ते
व्यवस्थापन सगळ्या नाटकाचा सचिव होतो मी, त्या समितीचा सामाजिक कृतज्ञता निधी या समितीचा मी सचिव होतो. आणि माझ्या घरातूनच बाजोरिया नगरला मी ज्या भाड्याच्या घरात राहतो तिथूनच हा व्यवहार चालू होता. माझ्या घराच्या मागे हरीश मानधना माजी आमदार होते, जामंतराव धोटे यांच्या पक्षाचे होते, ते अध्यक्ष होते या समितीचे. आणि आम्ही दोघं आणि मग आणखी बरीच मंडळी होती गावातली, त्यांना आम्ही यात घेतलं होतं. तर आम्ही दोघं मिळून, चंद्रशेखर बाजोरिया एक आहेत आता तर ते कोषाध्यक्ष होते. तर ते स्वतः मारवाडी असल्यामुळे पैशाचे व्यवहार त्यांनी व्यवस्थित सांभाळले. आणि मग आम्ही हे हिशेब करत होतो, जे आम्हाला 1 लाख रुपये द्यायचे होते. तर इथल्या विश्रामगृहामध्ये जेवण झाल्यानंतर या 2-3 घटना घडल्या, त्या फक्त मलाच माहित आहे. आता यातले बरेच लोक मराठी पावले जे आहेत ते काही सांगणार नाही. आणखी एक जण जिवंत आहेत, बाजोरिया, पण ते काही सांगणार नाही कारण त्यांचाही तो विषय नाही. पण ज्या काही घटना घडल्या त्या थोड्याशा मला इथे सांगाव्याशा वाटतात. की मी रात्री 2-3 वाजेपर्यंत यवतमाळच्या विश्राम भवनामध्ये किंवा विश्रामगृह, आता त्याला सर्किट हाऊस म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये पैसे मोजत होतो की 1 लाख रुपये आम्हाला द्यायचे. तर 60,000 रुपये जमले आमच्याकडे, जास्त नव्हते. तर तेव्हा जोरदार आवाज आला एकदम भांडणाचा. तर तो भांडण सदाशिव अमरापूरकर आणि इतर कलावंत, त्या निळू फुले असतील की नाही माहित नाही मला, आता निळू फुलेही गेले, सदाशिव अमरापूरकर गेले. तर त्या एक वाक्य आम्हाला ऐकू आलं की लोक रामा शेट्टीला पाहायला आले. अमरापूरकर म्हणाले, तुम्हाला कोण ओळखतं? म्हणजे निळू फुले मोठं नाव आहे, त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आजही लोकांना आहे. त्यांच्या भूमिका सगळीकडेच गाजल्या, मराठीत हिंदीत त्यांनी काम केलंय. तर हे भांडण सुरू होतं तिथे, कोणाला माहित नाही. त्यांच्या खोलीत ते प्रचंड दारू पिले होते, कारण निळू फुलेंना दारूचं व्यसन होतं, सगळं जग जाहीर आहे. सदाशिव अमरापूरकरही आता दारू पिल्यावर त्याचं बोलू शकतो तो माणूस. पण तेव्हा दुसरा आवाज असा आला की एक आमच्या सोबत एक सुळे म्हणून एक कार्यकर्ता होता, तो कॅटरर शिकलेला होता आणि त्याच्याकडे जेवणाची व्यवस्था आम्ही करून ठेवली होती. तू कर बा, सगळ्या कलावंतांना जेवणाची व्यवस्था कर. तेव्हा डॉक्टर लागूंचा आवाज आला मोठ्या प्रमाणात, ते ओरडत होते. तर मी गेलो, हरीश मानधना, आम्ही दोघंही गेलो धावपळीत. काय झालं तर डॉक्टर लागून त्या सुळेला मारायला उठले होते. मारायला उठल्याविषयी रागवत होते, मारायला उठले बाबा आढाव. आता यातले जिवंत फक्त बाबा आढावच आहेत. तर ते चिडले होते. आम्हाला कळे ना की डॉक्टर लागू का चिडले. लागून आम्ही विचारलं की बा काय झालं, असं काय झालं, हा कार्यकर्ता तुम्हाला काही त्रास देतो? नाही म्हणे, यांनी तनुजाच्या खोलीत जाऊन जी तिची स्कॉच, आता बरेच नाव आठवतात दारूचे, मला मला वाटलं नाही हे आठवेल. तर स्कॉच नावाची दारू ची बॉटल तिने अर्धी पिली होती आणि अर्धी शिल्लक होती. तर तेव्हा ती 500 रुपये किंमत होती आणि बाकी साधारण दारू इतरांना ते वाटत होते डॉक्टर लागू. तर हा जो सुळे नावाचा जो कार्यकर्ता होता, त्याने ती दारू पिला, कुणाची? तनुजाची. आणि डॉक्टर लागूचं म्हणणं होतं की ती आम्हाला काही पैसे मागत नाही दारूसाठी, स्वखर्चाने सगळं करते. तर ती दारू हा पिला आणि वरून हा म्हणतो की यात स्कॉच नाहीये. म्हणजे स्कॉचच्या बॉटलमध्ये स्कॉच नाही, हा काय देशी दारू भरली आहे का तिने? म्हणजे अशा तऱ्हेचा वाद झाला. आता हा सांगण्यासारखा किस्सा नाही आहे, पण आता कसं आहे की काही गोष्टी कोणीतरी सांगितल्याच पाहिजे. आता मी हे लिहील न लिहील हा भाग वेगळा. आता या मुलाखतीच्या निमित्ताने ह्या आठवणी मला आठवतात. डॉक्टर लागू हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे. नंतर ठाण्याच्या साहित्य संमेलनामध्ये त्यांची माझी भेट झाली होती. आणि आनंद दिघे हे शिवसेनेचं मोठं नेतृत्व होतं. तेव्हा 87-88ला जे काही साहित्य संमेलन झालं ठाण्याला, तर तिथे त्यांनी माझं पुस्तक खरेदी केलं होतं. 2 रुपये किमतीचं पुस्तक होतं, साहित्यातील जात्यंधाची झुंडशाही. आणि मी त्या स्टॉलवर होतो. मला खूप आनंद झाला, इतक्या मोठ्या नेत्यांनी आपलं पुस्तक खरेदी केलं आणि ते माझ्याशी बोलले तेव्हा. तर अशा तऱ्हेने हे सुद्धा एक आठवण महत्वाची आहे. 87, 88, 89, 90 हा काळ आमच्या दृष्टीने फारच धावपळीचा काळ होता. आणि या काळामध्ये अनिस वाढवण्यात ज्या काही लोकांनी मित्रांनी मदत केली, त्यामध्ये मी सांगितलं केशवराव खिल्लारे आमचे गुरु होते, मार्गदर्शक होते. विलास काळे सुद्धा तेव्हा होते, दशरथ मडावी होते, भानुदास केळझरकर, अशी काही मंडळी, 4-5 मंडळी मोठ्या ताकदीने. बाळासाहेब सरोदे एक मोठं नाव आहे. आता असीम सरोदे त्यांचा मुलगा वकील म्हणून गाजतोय, अनेक बाबतीचा संघर्ष करतायत. त्यांची जी वडील होते, असीम सरोदे तेव्हा लहान होता, हे 90ची गोष्ट आहे. आता तो किती वर्षाचा आहे मला माहित नाही, पण नक्कीच तो 7-8-10 वर्षाचा असेल. तर त्याच्या वडिलांनी आम्हाला खूप मदत केली. एकनाथ डगवार नावाचे आमचे मित्र होते, हे श्याम मानवचे मित्र होते खरं म्हटलं म्हणजे, गांधीवादी विचारसरणीचे होते, पण आम्हाला अशी बाहेरून मदत करायची अशी काही मंडळी होती. तर असा हा काळ अतिशय धावपळीचा, अतिशय जिकिरीचा, अतिशय असुरक्षिततेचा. म्हणजे अनेकदा आमच्यावर हल्ले झाले आणि विशेषतः पत्रकार लोक आमच्या विरोधात तेव्हा गेले होते काही केसेसमध्ये.
एक कैलास बाबा नावाचा एक बाबा इथे होता. तो स्वतः दारू विकायचा, गांजा विकायचा आणि त्याच्या भक्तामध्ये यवतमाळचा शिक्षणाधिकारी होता मनोहर नाईक, जे आता आहेत त्यांच्या तेच त्यांचे भक्त होते. आणि त्या सुधाकर नाईक हे शिक्षण मंत्री होते, इतक्या मोठ्या पदावर असलेले. आणि यवतमाळला जे जवाहरलाल दर्डा उद्योग मंत्री होते, त्यांच्या मिसेस वीणाताई दर्डा ह्याही त्याच्या भक्त होत्या. आणि गोपीकिशन निमोदिया मोठे व्यापाऱ्यांचे नेते होते. आणि या सर्वांना साथ देणारे पत्रकार सुद्धा होते. आता दैनिक मतदार नावाचा एक मतदार आहे, दैनिक आहे, फार चांगला आहे, पुरोगामी आहे. पण त्या मतदारमध्ये माझ्या विरोधात आणि आमच्या आधीसारख्या सगळ्या कारवाईच्या विरोधात अग्रलेख लिहिला गेला होता. ही आठवण महत्वाची आहे, ते आहे माझ्याकडे तो अग्रलेख. कैलास बाबा हा चोर होता, लफंगा होता, आणि तरी सुद्धा त्याचे भक्त मात्र हे मोठमोठे लोक होते. आणि नंतर आम्ही ज्या मुलाखती घेतल्या त्या आहे छापल्या गेल्या. मी दैनिकात होतो, मात्र मी कैलास बाबाच्या कृष्णलीला नावाचा एक लेख मी लिहिला होता. त्याच्या ज्या बायकांच्या भानगडी त्यात लिहिल्या होत्या. आणि त्याचा उदय कसा झाला, विकास कसा झाला, ह्या मुलाखतीच्या आधारे सगळं छापलं गेलं आहे. हे प्रिंट झालंय. तेव्हा तर कोणी विरोध केला नाही. कैलास बाबाचा भंडाफोड नावाचा लेख लेख तेव्हा लिहिला होता. पुढे मग लोकमत वगैरे सगळ्या वृत्तपत्रामध्ये त्याची माहिती आली. तर अशा तऱ्हेने आम्ही अशा बाबांशी खरं म्हणजे पंगा घेतला की ज्याचे भक्त मोठे लोक होते आणि गुंड लोक होते, केव्हाही आमच्यावर हल्ला झाला असता. पण मला अजून कळलं रे एक गोष्ट इतक्या वर्षात, इतक्या मोठ्या शक्तीशी लढत असताना माझ्यावर एकही हल्ला अजून झालेला नाही. व्यक्तिगत हल्ला वैचारिकही झाला नाही आणि शारीरिकही झाला नाही. याचा एक अर्थ असा होतो की चांगलं जे आहे ते लोकांना आवडतं, गुंड प्रवृत्तीचे असले तरी आवडतं. तर तेव्हा एक मला पत्र आलं होतं निनावी की तुम्ही अशा तऱ्हेने काम करत असाल तर तुम्हाला भर रस्त्यात तुमचा खून करू. सर तुमचा आणि एक ते प्लस पत्र आहे माझ्याकडे. तुमचा हा. एक प्लस पॉइंट आहे, तुमची भाषा अग्रेसिव्ह कधीच नसते, सौम्य भाषा आहे. आणि ऐकत राहावंसं वाटतं, ते पटत जातं. हा एक मुद्दा तुमचा मला खूप आवडतो. आणि सर आता हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आणि तुमचा प्रवास, म्हणजे तुम्ही कसे जोडले गेला, तुमचं कार्य त्याबद्दल यापुढे मला एक असं विचारावंसं वाटतं, मराठा सेवा संघाशी तुमचा संबंध कसा आणि मराठा सेवा संघाबद्दलचं कार्य तुमचं, त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल सर. मराठा सेवा संघाच्या संबंधित सुद्धा अशाच घटना घडल्या. 1990 मध्ये मी अशा तऱ्हेने फार धावपळीत असताना श्याम मानवानी एक निखिल वागळे च्या उपस्थितीत एक अंधश्रद्धा निर्मूलन परिषद घेतली होती मुंबईच्या परळमध्ये. परळ हा कम्युनिस्टांचा अड्डा आहे. अरविंद पाटकर जे मनोविकास प्रकाशनाचे संपादक आहे ते आयोजक होते. आणखी काही बरीच मंडळी होती, आता सगळी आठवत नाही. पण तेव्हा त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. आम्ही तेव्हा ईश्वराच्या विरोधात खूप बोलत होतो, कठोर नास्तिक जो टोकाचा असतो तसा मी तेव्हा होतो. तेव्हा श्याम मानवानी जाहीर केलं की ज्याला ईश्वराचा विरोध करायचा आहे त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं स्टेज वापरायचं नाही, वेगळी संघटना स्थापन करा आणि तुमची मतं मांडा. आता मी बहुजन समाज पार्टीत असल्यामुळे बौद्धांशी माझा निकटचा संबंध होता आणि तेव्हा ते ईश्वर विरोधी होते, तसा मी सुद्धा ईश्वर विरोधी झालो होतो. तर मग आम्ही आमची मतं मांडण्याकरता, आम्हाला जे मांडायचं त्याकरता रॅशनलिस्ट टीचर्स अँड थिंकर्स अकॅडमी नावाची एक संघटना स्थापन केली. 24 सप्टेंबर 1995, म्हणजे 90च्या नंतर 95 मध्ये ही घटना घडली. बाबा आढाव हे सत्यशोधक आहेत, अजूनही आपल्यात आहेत ते. तर त्यांच्या हस्ते आम्ही नागपूरला सत्यशोधक समाजाचे अधिवेशन झालं होतं. रायभान जाधव त्याचे आयोजक होते. आणखी नागपुरात जेमिनी कडू, नागेश चौधरी, अशोक चोपडे अशी बरीच मंडळी होती. तर त्याच्यामध्ये आम्ही रट्टा बुलेटिन नावाचं एक मॅगझिन छापलं, त्याचं प्रकाशन केलं बाबा आढावांच्या हस्ते. आणि त्यांच्या हस्ते या रट्टा नावाच्या संघटनेची स्थापना केली. आणि अनिसशी मग आम्ही संबंध फारसा ठेवला नाही. पण रट्टामध्ये आम्ही लोकसंख्या नियंत्रण हा पहिल्या क्रमांकावरचा आमचा कार्यक्रम होता. अंधश्रद्धा निर्मूलन तर होतच, पण आरोग्य शिक्षण होतं आणि इतरही काही उपक्रम होते. तर या उपक्रमाच्या अंतर्गत आम्ही काम सुरू केले. पण त्यातही भंडाफोड करायचं नाही ठरवून टाकलं. प्रशिक्षण त्या शिक्षक, पत्रकार, पोलीस, आरोग्य कर्मचारी यांना सामावून घ्यायचं, तर असं आम्ही ठरवलं होतं. अशी एक संघटना आम्ही साधारणतः 5-6 वर्ष ताकदीने चालवली. त्या काळात सुद्धा मला एक अनुभव असा आला. एक माणकापूर, आपल्या मलकापूर नावाचं गाव आहे, कळंब नावाचं जे तालुका आहे, तिथून मलकापूर नावाचं गाव आहे यवतमाळ जिल्ह्यात. एक मलकापूर बुलढाणा जिल्ह्यात आहे, ते नाही. तर त्या गावात अशाच एका स्त्रीवर आरोप होता, ती करणी करते म्हणून, चेटकीण आहे. तर असे आरोप जेव्हा होतात त्या स्त्रीला मारलं जातं, असं आम्ही बरेचदा अनेक गावात पाहिलं होतं. खूप खेड्यात फिरत असताना मला अनुभव आला. तिला वाचवायला मी गेलो त्या ठिकाणी. आणि अख्खं गाव बौद्धांचं होतं आणि ज्यांनी बोलवलं होतं ते बौद्धच होते.
आणि जे विरोधात होते तेही बौद्धच होते. जिथे भाषण होतं तिथे बौद्ध विहार होता, पिंपळाचं झाड होतं आणि पंचशील ध्वज होता. अतिशय धार्मिक वातावरण. मी फार खुश होतो का आज आपण सुरक्षित आहोत. पण झालं काय, ही 95 नंतरची गोष्ट आहे, 98-99ची गोष्ट असावी, जेव्हा आम्ही अतिशय मोठ्या प्रमाणात रट्टा बुलेटिन चालवत होतो, रट्टा संघटना चालवत होतो. तर तिथे भाषणाला मी उभा राहिलो, समोर कोणीच नव्हतं. म्हणजे आयोजक होते तेही कोपऱ्यात मैदानाच्या बसले होते, मध्ये कोणीच नाही. आपण माईक होता तर मी भाषणात सांगितलं की जरीही इथे समोर कोणीच नसलं तरी घराघरातून माझं भाषण लोक ऐकतायत का, हा माईकचा आवाज पोचतोय. मी 10 ते 15 मिनिट या सगळ्या प्रकरणावर, अंधश्रद्धा निर्मूलन, चेटूक वगैरे, जादूटोणा आणि खोटं कसं असतं वगैरे यावर बोलत होतो. तितक्यात एकदम 15-20 स्त्रियांचा जथ्था आला, माझ्यासमोर उभा राहिला की भाषण बंद करा, बंद करा. म्हटलं काय झालं, बंद का करा? तर ते म्हणाले की तुम्हाला ज्यांनी बोलवलंय ते खुनी लोक आहेत. ते जी बाई समोर होती, तेलंग आडनाव त्या बाईचं होतं, ती म्हणाली की या माणसाने माझ्या नवऱ्याचा खून केला आणि त्यांनी एक पत्रक काढलं होतं. आयोजकांनी ज्यांनी मला बोलवलं त्यात त्या बाईचा उल्लेख होता. तर मला ते पत्रक त्यांनी दिलं नव्हतं, पण मी विश्वास ठेवून चालला गेलो. आणि मग लक्षात माझ्या आलं की हे गावात राजकारण आहे. आता आमच्या बऱ्याच घटना अशा घडल्या अनेक खेड्यांमध्ये. गावात 2 गटामध्ये राजकारण जेव्हा असतं तेव्हा त्यांच्यावर सुडू करता आमचा वापर लोक करत होते. असाच प्रकार ह्या गावात झाला, बलकापूर नावाच्या गावात. आणि मग मी भाषण थांबवलं आणि मग जेवण खाण करून आता निघणार, तर तितक्यात मला पोचवायला जो माणूस ऑटो रिक्षा आणायला गेला त्याच्यावर हल्ला झाला. त्याला दगडफेक झाल्यामुळे डोका फुटलं त्याचं. एकाचा डोळा फुटला आणि एकाला तलवारीने मांडीवर घाव झाला. तर हे सगळं होत असताना रात्रीचे 2 वाजेपर्यंत मी जीव मुठीत धरून, ज्याला म्हणतात खऱ्या अर्थाने, कारण गावाच्या बाहेर ते घर होतं, ते घर जाळलं गेलं असतं तर मी जाळला गेलो असतो. फक्त एक बातमी आली असती, अशोक राणा मरण पावला, बाकी काही बातमी नसती आली. आणि मला असं वाटलं होतं आपण निघून जावं, त्या घराच्या मागे शेत होतं, पण तिथे जर कोणी दगड मारला असता तर पाणी प्यायला कोणी नव्हतं. आणि जवळपास 3 किलोमीटर पायी चालून मी त्या गावात आलो होतो. परत मला 3 किलोमीटर चालायचं होतं. तर रात्री 2 वाजता पोलीस त्या ठिकाणी आले. मला खूप आनंद झाला की आता आपला जीव वाचला, पोलीस आपल्याला घेऊन जाणार. तर पोलीस म्हणाले किंवा जे जखमी आहेत, एका डोळा फुटला होता त्याला घेऊन गेले. मला काही घेऊन गेले नाही, पण तुम्ही या म्हणे पोलीस स्टेशनला. तर मग मी पोलीस स्टेशनला, तो आयोजक जो होता त्यांचा मुलगा, आम्ही सायकलवर चालवायला लागलो तर त्याच्या मांडीला मोठी जखम होती, तलवारीने चिरलं होतं, त्यावर रक्त गळत होतं. तर त्याला सायकल चालवणं शक्य नव्हतं. तर मग मी म्हटलं मी सायकल चालवतो. अंधार होता, अंधार गुडूप, रस्ता दिसेना. तर मी कसं तरी हळूहळू सायकल, 3 किलोमीटर जायचं होतं, 3 ते 4 किलोमीटर जास्त नव्हतं, कारण 1 किलोमीटर पुढे 1 ते 2 किलोमीटर पोलीस स्टेशन होतं, तिथे जायचं होतं. तर मग लोक कॉमेंट करत होते, राणा सर हे खेड्यातले रस्ते आहे, तुमच्या शहरातले नाही, जपून चाला. म्हणजे मला गंमत वाटत होती. म्हणजे जीव जाण्याची वेळ आली, लोक गंमत करत होते. मी कसा तरी पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला गेल्यावर मग एकच पोलीस त्या ठिकाणी होता, कोणीच नव्हतं. मला कळेल ना पोलीस स्टेशनला एकच पोलीस कसा. तर त्या दिवशी गोपीनाथ मुंडे यांचं भाषण यवतमाळला होतं आणि आणि ते गृहमंत्री होते. तर त्यामुळे सगळा पोलीस स्टाफ कळवता तिथे गेला होता आणि एकच पोलीस. आणि मग मी त्याला म्हटलं ठीक आहे आता मी निघतो इथून. तर मग तिथल्या ज्यांनी माझ्या विरोधात कंप्लेंट केली ते म्हणाले आम्ही काही तुमचे वैरी नाहीत, पण तुम्ही अशा लोकांना मदत केली आहे जे चुकीचे लोक आहे, पण नाईलाजाने आम्हाला तुमच्या विरोधात कंप्लेंट करावी लागली. तर पहिल्या नंबरचा गुन्हेगार मी होतो, म्हणजे माझ्यामुळे दंगल घडली असं त्यांचा आरोप होता. आणि बौद्ध असल्यामुळे कदाचित अॅट्रॉसिटी अटी लागला असता, तो लागला नाही. 7 प्रकारची कलमं होती. त्या 2 कलमामध्ये मला बेलच मिळणार नव्हता, म्हणजे नॉन बेलेबल असा ते गुन्हा होता. त्यामुळे ही नोकरी गेली असती, फार धोका होता. तर अशा वेळेस मला एका दुसऱ्या पोलिसांनी, तो परत बसला होता, तेवढे इथून निघून जा, कसंही करून निघून जा, ते तुम्हाला अटक होऊ शकते. 100 ते 125 लोकांना तेव्हा अटक झाली दोन्ही बाजूला. आणि ते सगळे यवतमाळच्या जेलमध्ये गेले, तिथे जागा नव्हती, मग अमरावतीच्या जेलमध्ये त्यांना पाठवलं. म्हणजे मी वाचलो, परत गेलो. पण मग मला प्रश्न पडला की अटक केव्हा होऊ शकते, कारण पहिल्या नंबरचा आरोपी आहे, 7 गुन्हे आहेत, तेव्हा अटक होऊ शकते. तर मग मला काही लोकांनी सुचवलं मी वकिलाकडे जा. मग वकिलाकडे गेलो आणि तिथे मग त्या वकिलांनी अँटिसिपेटरी बेल टाकला. पण तो म्हणाला की इथून निघून जा, शुक्रवार होता, कारण शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे तुम्हाला पुढे जेलमध्येच राहावं लागेल. तर मी अमरावतीला निघून गेलो. पण सकाळी बातम्या होत्या सगळ्या पेपरला, अशोक राणा फरार, काही ठिकाणी अशोक राणामुळे दंगल झाली, अशोक राणाला अटक, हे मोठमोठ्या बातम्या होत्या. फक्त लोकमतला माझा एक मित्र होता अतुल पांडे, त्यांनी ती बातमी नाही दिली.
म्हणजे तोंडाला तुमचं काम आम्हाला माहित आहे. अशा तरी ही जी घटना घडली 1995 नंतर, ही 98-99 असेल, या घटनेनंतर थोडंसं मला ब्रेक बसला माझ्या कामावर, कारण जीव जाण्याची भीती होती. मग माझे एक नातलग श्याम बोपचे, त्यांनी मला मदत केली. मग आम्ही DSP कडे गेलो आणि त्यांना सांगितलं की मी असं लिहून द्या, म्हणजे तुम्ही या गावात गेलेच नाही, भाषण झालंच नाही. असं मी लिहून दिलं. मग त्या DSPनी माझं नाव हे मुख्य आरोपी म्हणून काढून टाकलं. पण 2 वर्षांतर जेव्हा पुन्हा सुनावणी झाली, त्या एका दुसऱ्या कामासाठी कोर्टात मी गेलो होतो. तिथे मग वकील म्हणाले, तुम्ही थांबा, बरं झाला तुमचं आज बयान आहे. म्हटलं माझं कसलं बयान, तिथे केस तर संपली. नाही म्हणे, आज बयान आहे. आणि गंमत ही झाली की त्याचे जे जज होते, त्यांना पुन्हा प्रश्न पडला की मुख्य आरोपी अजून अटक झालेली नाही आहे आणि केस 2 वर्ष चालली. तर मग त्यांनी सांगितलं काही वकिलांनी की ते सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचा काही संबंध नाही. आणि DSPनीच माझं मुख्य आरोपी म्हणून नाव काढून टाकलं होतं. तेव्हा कशाला त्यांना यात अडकवायचं. तर ती केस मिटली दोन्हीकडून. मग एकमेकांची हे झाला, जमानत झाल्या आणि ते केस 151 केस लागली होती. तर गंमतही झाली. मी मी मुद्दाम ही गोष्ट का सांगितली, कारण जेव्हा ते यातला एक जज होता, गेमोनकर त्याचं नाव आठवतं मला आता, कारण तो असं आमच्या काही मित्राला म्हणाला की या माणसाला मला पाहायचं आहे, ज्याच्यामुळे लोक इतके मोठ्या प्रमाणात अटक झाली, इतकी मोठी केस 2 वर्ष चालली, त्याला अटकच झाली नाही आणि केस चालली नाही. तर त्याने मग माझ्यासाठी एक पार्टी ठेवली. पार्टी होती त्या जजसाठी, त्याची बदली औरंगाबाद वगैरे तिकडले होते ते मराठवाड्यातले. आणि मग ते पाहायला लागले मला, म्हणजे पाहायला लागले पण बोलले नाही, नुसते हसत होते ते, की इतकी मोठी घटना घडली, हा माणूस शांत आहे. तर या घटनेमुळे मात्र माझ्या इतर कामावर खूप ब्रेक लागला. आणि मग त्या काळामध्ये, म्हणजे हा 98-99चा काळ आहे, माझ्याकडे श्रावण देवरे आले आणि ते असं म्हणाले की तुम्ही शिवचरित्र लिहून द्या आम्हाला. मी म्हटलं माझा काही एवढा शिवचरित्राचा अभ्यास नाही आहे, 97ची गोष्ट असावी. तर ते नाही म्हणे, तुम्ही शिवाजी शोधर कसा लिहिलं, म्हणजे तुम्हाला एक दृष्टी आहे. पुरंदरेचा जो प्रकार आहे तो तुम्ही खोडून काढलाय त्या पुस्तकात. तर मग मी त्यांच्या आग्रहानुसार 2 महिने शिवचरित्र लिहिलं जागून. तेव्हा 2 महिने सुट्या असायच्या कॉलेजला. रात्रभर जागून ते शिवचरित्र लिहिलं. सगळ्या प्रकारची शिवचरित्र वाचली, मराठीतली, हिंदीतली, इंग्लिशमधली. आता यात एक आणखी महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे. आता जाहीरपणे आपण बोलतोय, केव्हा तरी लिहिल मी, न लिहिलं होईल असं नाही. पण श्रावण देवरे असं म्हणाले की हा तुमचं जे शिवचरित्र आहे अतिशय स्फोटक आहे, फार वेगळी माहिती आहे, यामुळे महाराष्ट्रात वाद होऊ शकतो आणि त्या वादाला तोंड देण्या इतकं तुमचं काही प्रसिद्धी नाही तुमची, तर मी लेखक म्हणून दुसऱ्याचं नाव टाकतो. हा धक्कादायक प्रकार होता. म्हणजे लेखक म्हणून मी रात्रंदिवस जागून मेहनत करून अनेक पुस्तक वाचून शिवचरित्र लिहिलं आणि ते म्हणाले की लेखक म्हणून दुसऱ्याचं नाव टाकतो. तर मला तो धक्कादायक प्रकार होता. तर मग बाबा देशमुख मोठं नाव होतं, आणखी काही नाव होती, उषा सपकाळ वगैरे, त्यांनी बरीच नाव. तर मला वाईट वाटलं, आपल्यावर अन्याय होतोय. मी प्रकाशक कसे अन्याय करतात. पण काय झालं, हे शिवचरित्र पंढरपूरला प्रकाशित झालं. पंढरपूरला त्या मराठा संघाचं एक अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनात हे शिवचरित्र प्रकाशित झालं. मला ते प्रकाशकांनी सांगितलं नाही, कोणीच सांगितलं नाही. पण तिथून आलेले काही कार्यकर्ते होते, अरविंद गावंडे म्हणून आमचे मित्र, यवतमाळला इंजिनियर होते, आता अमरावतीत राहतात. तर ते पंढरपूरहून आले आणि त्यांना म्हटलं तिथे माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, हे खरं आहे का? हो झालं म्हणे. तर मला खूप उत्सुकता होती की आपलं नाव त्यावर आहे की नाही, म्हणजे आपल्याच पुस्तकावर आपलं नाव आहे की नाही. फार धक्कादायक घटना घडली माझ्या बाबतीत. तर मी पुस्तक पाहिलं, त्यात माझं नाव होतं, म्हणजे लेखक म्हणून माझं नाव होतं नाहीसे. पण जी प्रस्तावना लिहिली श्रावण देवरेंनी, त्यात त्यांनी या पुस्तकाच्या लेखनात कोणी कोणी मदत केली सगळ्यांची नावं टाकली, बाबर देशमुख, उषा. म्हणजे ही सुद्धा घटना फार वाईट आहे. पण या घटनेमुळे माझा मराठा सेवा संघाशी संबंध आला. म्हणजे मराठा सेवा संघापर्यंत येईपर्यंत काय काय घडलं तुम्हाला सांगितलं. सर, आपण एक नाव आपल्या मुलाखतीतून निसटलं गेलं, कॉम्रेड शरद पाटील यांचा संबंध आपण एक सेपरेट एपिसोड ही केलेला आहे. पण एक 2 मिनिटं हो. मला त्यांच्याशी जाणून घ्यायला आवडेल पुन्हा एकदा. नाही, हे तर फार महत्वाचं आहे. कॉम्रेड शरद पाटील यांची माझी भेट झाली नसती तर कदाचित माझ्या लिखाणाची दिशा वेगळी राहिली असती. मी रामकृष्ण आश्रम हा जो यवतमाळचा आहे लक्षात घ्या, नाही लोक नागपूरकडे जाते नोकरी शोधायला. तर तिथे मी नोकरी सुटल्यावर हिंदी हायस्कूल नावाची शाळा आहे, अँग्लो हिंदी हायस्कूल, तिथे असंच मी मराठी हिंदी वादामध्ये बोललो. जवाहरलाल दर्डाच्या विरोधात बोललो, अंबिका प्रसाद शुक्ला तिथे हेडमास्टर, त्यांच्या विरोधात बोललो आणि अतिशय संतापाने बोललो. हे त्यांनी ऐकलं नेमकं शुक्लानी, आणि त्यांनी मला नोकरीवरून काढून टाकलं. मग मी परत जायला लागलो की आता आपण आपल्या अमरावतीला जाऊया, आणि माझी इच्छा होती MA करायची आणि मॅगझिनचा संपादक व्हायची, कारण मला तिथे अमरावती या लोकांनी होऊ दिलं नव्हतं.
तर डॉक्टर रमाकांत कोलते माझे गुरुजी आहेत, तर ते म्हणाले तू इथेच राहा, तू जाऊ नको, तुझी राहण्याची व्यवस्था करतो. मग त्यांनी रामकृष्ण आश्रमात माझी राहण्याची व्यवस्था केली आणि तिथे ग्रंथपाल हे पद, या पदावर मी 250 रुपये तेव्हा पगार त्यांनी सांगितला होता मला. पण प्रत्यक्षात ते 200 रुपये द्यायचे, 50 रुपये कापून घ्यायचे, कारण तिथे मंदिर होतं रामकृष्ण विवेकानंदाचं. तर त्याला जे काही खर्च येतो तो 50 रुपये आमच्याकडून ते घ्यायचे, तेल वगैरे दिवा लावायला. तर त्या 200 रुपयात 150 रुपये जेवणाला खर्च यायचे माझे. आणि सायकल होती माझ्याकडे, तर पंक्चर वगैरे झाली, हवा भरासाठी 50 एक रुपये असावेत, पण आम्ही ठेवले होते. 200 रुपयात मी तिथे 3 वर्ष राहिलो. तर हा जो काळ आहे, या काळात एम ए झालं माझं. आणि एम ए मध्ये मेरिट आली आणि मेरिट आल्यामुळे मग नोकरी लागली. 81 ची गोष्ट आहे, ज्या रामकृष्ण आश्रमात मी होतो, तो 1981 आहे. हे आश्रमाची आठवण मला का सांगावीशी वाटली, कारण तिथे मी ग्रंथपाल असताना अख्खा दिवस रिकामा असायचा, संध्याकाळी लोक यायचे. आणि गावाच्या बाहेर तो आश्रम होता, साधारण 2-3 किलोमीटर जंगलात होता. आणि 17 एकरचा एरिया होता, ज्यामध्ये मी एकटाच राहत होतो. म्हणजे जंगलात एकटं राहणं, तर तेव्हा वाचन हाच एक पर्याय होता. तिथे स्वयंपाक करायला तिथेच राहायचं, गावात काही फारसा आम्ही जात नव्हतो. तर वैदिक संस्कृतीचा विकास नावाचा ग्रंथ, लक्ष्मण शास्त्री जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचा ग्रंथ माझ्या वाचनात आला. आणि त्या ग्रंथामध्ये वैदिक संस्कृतीचा विकास त्यांनी म्हटलं, तर मग माझ्या डोक्यात चमकलं की अवैदिक संस्कृतीचा इतिहास असा आपण लिहावं, आपण असं एक पुस्तक लिहावं जे वैदिकांच्या विरोधातलं आहे. आणि कारण त्यात एक प्रकरण होतं, रामायण महाभारताची संस्कृती, असं एक प्रकरण होतं. त्यात रामायण महाभारत आणि पुराण, रामायण महाभारत आणि पुराणांची संस्कृती, ही पुराणं सुद्धा ही शूद्रांनी लिहिली आहेत, ही ब्राह्मणांनी रचली नाही, असं स्पष्ट त्यात एक विधान होतं. आणि मला पटलं ते, कारण मी शूद्र वर्णातला असल्यामुळे आपण काही करू बा. ह्या 81 याच वर्षी कॉम्रेड शरद पाटील यांचं एक व्याख्यान, 3 व्याख्यानं होती, नगर वाचनालयापूर्वी नवरात्र व्याख्यानमाला व्हायची. तर त्यात त्यांनी महाभारतातल्या काही पात्रांवर, द्रौपदी आहे किंवा कर्ण आहे किंवा विदुर आहे, ह्या तीन पात्रांवर 3 व्याख्यान त्यांची झाली. तर मला त्या व्याख्यानामुळे एक दृष्टी मिळाली की अशा तऱ्हेने महाभारताकडे पाहता येतं. आणि त्या व्याख्यानाचे माझी गुरुजी डॉक्टर शरद कर्णावत हेही हजर होते. आणि आम्ही एकत्र बसलो खाली, शरद पाटील, मी, बाकी मंडळी होती, केशवराव खिल्लारे असतील त्यात, आणखी कोणी असेल, मधुकरराव मानकर असतील. त्या माझे गुरुजी शरद कर्णावत म्हणाले की हे मिशन आहे, शरद पाटील हे मिशन आहे. मला एकदम स्ट्राईक झालं की हा माणूस खऱ्या अर्थाने आपली दिशा देऊ शकतो. आणि तिथून माझा संबंध शरद. आणि दुसऱ्याच वर्षी 1982 मध्ये त्यांचं पुस्तक निघालं, दास शूद्राची गुलामगिरी. अमरावतीला एका बुक डेपोत मी ते चाळत होतो, तर माझ्या हातून तिथल्या त्या बुक डेपोच्या मालकाने हिसकून घेतलं ते पुस्तक. तो म्हणाला हे की लायब्ररी नाही. पण तो मला ओळखत होता, प्राध्यापक होता, विदर्भ महाविद्यालयात हिंदीचा प्राध्यापक होता, मला ओळखणार म्हणून. माझ्या ऍक्टिव्हिटी त्याला माहित होत्या. आम्ही तेव्हा आविष्कार नावाचं एक नियतकालिक करत होतो, कवी संमेलन बागेतलं घेत होतो, अनेक ऍक्टिव्हिटी व्हीएमबीला मी केल्या 78 मध्ये. ते सगळं त्याला माहित होतं. तरी ते एक पुस्तक माझ्या हातून हिसकणं. आणि ही गोष्ट मी माझे जे गुरुजी आहे शरद कर्णाव, त्यांना सांगितलं की मला ते शरद पाटलाचं पुस्तक घ्यायचं होतं. तर ते म्हणाले तुला जेव्हा केव्हा पैसे मिळतील जपून ठेव आणि त्यातून पुस्तक खरेदी करत जा. तर मी ठरवलं आता यापुढे आपण पुस्तक खरेदी करायची. पण एक सुधाकर डोहणे नावाचे आमचे मित्र होते, मारेगाव यवतमाळ जिल्ह्यातलं गाव आहे, ते बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते होते. तर त्यांच्याकडे ते पुस्तक होतं, त्यांनी केशवराव खिल्लारे यांना दिलं, वाचा हे पुस्तक, दास शूद्राची गुलामगिरी. कारण आमचं कामच शूद्र आणि अतिशूद्रांसाठी होतं. तर एकदा काय गंमत झालं की एक विद्यार्थी आमचा, सुरेश रेड्डी कॅतंबार नावाचा, तो तेलुगू होता, माझा विद्यार्थी होता. तर तो मराठीबद्दल असं काहीतरी बोलत होता, मराठी काही भाषा नाही आहे, ती काय शिकण्यासारखी नाही आहे, त्यात काय असतं शिकण्यासारखं. तर केशवराव खिल्लारे त्याला म्हणाले हे पुस्तक वाच, एक पान वाच आणि मला अर्थ सांग. तर त्यांनी वाचल्यावर लक्षात आलं की मराठी इतकी सोपी नाहीये. मी कॉम्रेड शरद पाटलांचं जे काही लेखन आहे लोकांना अजूनही समजत नाही, कारण तेवढी कुवत आपली नाही. की शरद पाटलांना मी संतांवर एकदा म्हणालो होतो की तुम्ही हे सोपं का लिहित नाही, ज्या लोकांसाठी लिहितात त्यांना कळलं पाहिजे. तर ते म्हणाले तुम्ही तुमची कुवत वाढवा, मी खाली कशाला उतरू तुमच्यासाठी. अशा तरी शरद पाटलांचा स्नेह पुढे खूप काळ चालला, त्याची माहिती यापूर्वीच्या मुलाखतीत दिली आहे. खरंय सर. अजूनही बरेच काही तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. तुम्ही जवळजवळ 80-85 पुस्तकांचं लिखाण केलेलं आहे. तुम्ही भाषेवर प्रभुत्व, भाषाशास्त्रावर प्रभुत्व मिळवलेलं आहे. तुम्ही संस्कृती, मिथक, साहित्य, एक चित्रकार म्हणून सुद्धा. तर हे फक्त आपण जाणून घेतच आहोत.
त्याचबरोबर सर तुमची पीएचडी हे जाणून घ्यायचं मला आवडेल, पण आपण भाग 3 मुलाखतीचा आपण करणार आहोत. त्यामध्ये आपण तुमच्या पीएचडी बद्दल जाणून घेऊया, कारण अनेक तुमचे विद्यार्थी आहेत, प्रश्न विचारत असतात कमेंटमध्ये तुमच्याबद्दल. त्यांनाही ते जाणून माझ्याबरोबर त्यांनाही हे जाणून घ्यायला आवडेल. आणि प्रत्येक पुस्तकाचा जन्म कसा झाला वगैरे, हे तुमचं साहित्यावरील प्रेम, किंबहुना तुम्ही कादंबरी, ललित वगैरे असं लिखाण का वळाला नाही तिकडे, इतकं गूढ म्हणजे भूतकाळातला पुराणाचा अभ्यास आहे, असं का लिहू वाटत नाही तुम्हाला? अनेक कादंबऱ्या, पिक्चर त्यावर येतात. असं की याबद्दल आपण भाग 3 मध्ये बोलूया. या भाग 2 मध्ये आज आपण थांबतोय. मी मराठी दर्शनच्या रसिकांना सांगू इच्छितो, तुम्ही डॉक्टर अशोक राणा पॉडकास्ट नक्की पाहत चला. तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. या लिंक्स तुम्ही मित्रांना आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. सर, वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आपले